मित्रहो नमस्कार. आजचा आपला तिसरा दिवस. आपण एक वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मांडणी करत आहोत. यापूर्वीच आपण रिसर्च मेथोडॉलॉजी इन जिओग्राफी ही इंग्रजी माध्यमातून व्याख्यानमाला कार्यशाळा घेतलेली होती आणि त्याचा असणारा रिस्पॉन्स हा अतिशय उत्कृष्ट होता. आणि या कार्यशाळेमध्येच काही निवडक अध्यापकांनी एक फीडबॅक दिलेला होता, की आम्हाला जर मातृभाषेतून हे सगळं मिळालं, तर त्याचा फायदा अधिक होईल. आणि म्हणूनच आपण पुनश्च एकदा या वेळी रिसर्च मेथोडॉलॉजी या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केलेली आहे. आतापर्यंत डॉक्टर सुरेंद्र ठाकूर देसाई सर आणि डॉक्टर मंदार जाकी सर यांनी आपापल्या विषयांच्या अनुषंगाने मांडणी केलेली आहे. आज आपल्याला जे प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहेत ते शिवाजी विद्यापीठातील भूगोलशास्त्र विभागातील अध्यापक डॉक्टर प्रशांत पाटील सर. पाटील सर, आपलं या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत. प्रशांत पाटील सर. हाँ सर ओके. ठीक. थँक्यू. मी निलेश वानखेडे सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रमुख वक्त्यांची थोडक्यात ओळख करून द्यावी. प्लीज सर. नमस्कार सर, धन्यवाद. आजच्या या राष्ट्रीय कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले सर्व सहभागी यांचं मी आठवले सप्रे पित्रे महाविद्यालय आणि त्यांच्याशी एमओयू झालेल्या सगळ्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून स्वागत करतो. आजच्या आपल्या कार्यशाळेसाठी जे प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला उपलब्ध झालेले आहेत ते खरोखरच खूप असं एक चांगलं व्यक्तिमत्व आहे किंवा क्वालिटेटिव्ह ज्याला आपण म्हणू शकतो अशा पद्धतीनं अतिशय गुणवत्तायुक्त व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. प्राध्यापक पी पाटील सर असिस्टंट प्रोफेसर म्हणून डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी शिवाजी विद्यापीठ येथे कार्यरत आहेत. त्यांचं अकॅडमिक क्वालिफिकेशन विचारात घेतला अतिशय गुणवत्ता त्यांनी सिद्ध केलेली आहे. MA, MPhil, PhD, नेट आणि नेट विथ JRF अशा पद्धतीनं सरांचं क्वालिफिकेशन आहे. सरांचा रिसर्च स्कोर जो आहे, रिसर्च गेट स्कोर जो आहे तो 10.18 आहे की जो अतिशय चांगला समजला जातो. सरांचं रिसर्च स्पेशलायझेशन रिजनल प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट, त्याच्यानंतर रिमोट सेन्सिंग अँड GIS इकॉनॉमिक जिओग्राफी असं आहे. एक सरांना आतापर्यंत 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे PGचा आणि त्याच्यानंतर साधारण मी 4.5 वर्षाचा एक्सपिरियन्स जो आहे तो UGचा असतील आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. इकॉनॉमिक जिओग्राफी हा विषय शिकवतात. त्याच पद्धतीनं अनालिसिस ऑफ क्लायमॅटिक डेटा, डिझर्टेशन प्रोजेक्ट वर सरांचं प्रॅक्टिकल वर्क स्पेशलाइज त्या ठिकाणी आहे. सरांना मगाशी सांगितल्याप्रमाणे अतिशय गुणवत्ता सिद्ध केल्यामुळे काही सन्मान आणि पारितोषिक मिळालेले आहेत. त्यामध्ये मला प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. श्रीमान गणपती रमेश वारंगे प्राइज 2004 ला जेव्हा BA डिग्री एक्झामिनेशनच्या संदर्भात ते त्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला त्या हे पारितोषिक दिलं गेलेलं. त्याच पद्धतीनं 2004 लाच प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे श्री बापूजी साळुंके प्राइज सरांना मिळालेलं होतं विवेकानंद कॉलेज कडून. त्यानंतर आर्ट्स फॅकल्टीमध्ये सेकंड आल्यामुळे त्या ठिकाणी शिवाजी विद्यापीठाकडून सरांचा उचित सन्मान केला गेलेला होता. त्याच्यानंतर त्यासाठीच सरांना एक मेरिट स्कॉलरशिप सुद्धा प्रदान केली गेलेली होती. त्यानंतर तसंच तीच गुणवत्ता सरांनी कायम राखल्याचं आपल्याला या ठिकाणी त्यांच्या MA डिग्रीच्या एक्झामिनेशन मधून दिसून येतं. MA डिग्रीच्या साठी सुद्धा त्यांना खूप चांगल्या पद्धतीने सन्मान प्राप्त झालेले आहेत. एकलव्य स्कॉलरशिप जी आहे सरांना प्राप्त झाली होती आणि अर्थातच ते सरांची सगळी गुणवत्ता नेट एक्झामिनेशन मध्ये आपल्याला दिसून आलेली आहे. सरांना 2009 ला JRF प्राप्त झालेली आहे. त्याच पद्धतीनं सरांना राज्य स्तरावरचा साहित्य रत्न पुरस्कार 2013 साली मिळालेला आहे. कर्मवीर
सर येतोय आवाज? हा येतोय. हा सॉरी, जरा मध्ये थोडस नेटवर्क हे झालेलं होतं. पण पुन्हा येऊया. राज्यस्तरावरील साहित्यरत्न पुरस्कार सरांना 2013 साली मिळालेला आहे. ते आठवणीतल्या साठवणी म्हणून मराठीतलं एक ग्रामीण पुस्तक, विनोदी कथांचं पुस्तक सरांनी लिहिलेलं होतं. त्याच्यामध्ये त्या संदर्भात त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला होता. त्याच पद्धतीनं सर शिवाजी विद्यापीठात असणारा विद्यापीठ भूगोल शिक्षक संघ त्याचे सेक्रेटरी आहेत. आणि सरांनी आतापर्यंत एक राष्ट्रीय स्तरावर 4 पेपर पब्लिश केलेले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सरांचे 15 पेपर्स त्या ठिकाणी पब्लिश झालेले आहेत. त्याच पद्धतीनं 4 पुस्तकं सरांची पब्लिश आहेत. आणि त्याच संदर्भाने आपण जर गेलो तर एक न्यूजपेपरमध्ये आतापर्यंत सरांचे 6 आर्टिकल्स पब्लिश झालेले आहेत. याशिवाय कॉन्फरन्स मधील पेपर प्रेझेंटेशनचा आपण संदर्भ घेतला तर सरांचे राष्ट्रीय स्तरावर 9 पेपर सरांनी प्रेझेंट केलेले आहेत, सादर केलेले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कॉन्फरन्समध्ये सरांनी 6 पेपर प्रेझेंट केलेले आहेत. त्याच पद्धतीने सरांचं रिसर्च वर्क कंटिन्यू चालू असेल आपल्या या ठिकाणी दिसून येतं. त्यासाठीचे काही संदर्भ आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत. रिसर्च प्रोजेक्ट सरांचा सर्व आहे. अँड असेसमेंट ऑफ इंडस्ट्रियल लोकेशन अँड प्रॅक्टिसेस ऑफ इंडस्ट्रियल रिलोकेशन फॉर शुगर इंडस्ट्रीज इन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट, यासाठी सरांना युजीसी कडनं 2014 ते 16 या दरम्यान प्रोजेक्ट मिळालेला होता. एक साधारणपणे 1,40,000 फंडिंग सरांना युजीसी कडनं मिळालेलं होतं आणि सरांनी तो कम्प्लीट केलेला आहे. आत्ताच्या स्थितीला एक साधारणपणे 2022 ते 2024 या कालावधीसाठी सरांना ICSSR कडून मेजर प्रोजेक्ट सँक्शन झालेला आहे. तो अन असेसमेंट ऑफ पोटेन्शियल रोड ऍक्सिडेंट साइट्स अँड ऑप्टिमल पाथ अनालिसिस फॉर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट युझिंग जिओस्पेशियल टेक्नॉलॉजी या विषयाशी निगडीत असणारा सरांचा मेजर रिसर्च प्रोजेक्ट जो आहे तो ऑनगोईंग आहे, चालू आहे. त्याच पद्धतीने सर शिवाजी विद्यापीठामध्ये रिसर्च गाईड्स म्हणून सुद्धा काम करत आहेत. आतापर्यंत सरांचे 3 PhD चे विद्यार्थी सरांकडे रजिस्टर झालेले आहेत आणि ते सरांकडे PhD करतायत. MSc चे 8 प्रोजेक्ट सरांच्या ऑब्झर्वेशन मध्ये, सरांच्या सुपरविजन मध्ये चालू आहेत. जिओ इन्फॉर्मॅटिक्स प्रोजेक्ट जे आहे ते 4 असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्याच पद्धतीनं सरांचं अकॅडमिक कॉन्ट्रीब्युशन सुद्धा चांगलं हेवी असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. BOS मेंबर म्हणून सर वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये, ज्याच्यामध्ये मला उल्लेख करावा लागेल विवेकानंद कॉलेज कोल्हापूर, त्याच्यानंतर BOS सब कमिटी मेंबर म्हणून महावीर महाविद्यालय कोल्हापूर, त्याच्यानंतर त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाविद्यालय सातारा आणि सब्जेक्ट एक्सपर्ट म्हणून पेपर सेटर म्हणून सरांनी काम केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं शिवाजी विद्यापीठामध्ये. त्याच पद्धतीनं प्लेसमेंट ऑफिसर म्हणून सुद्धा सरांनी काम केलेलं आहे. सरांचं एक युट्यूब चॅनल सुद्धा आहे, अर्थात युट्यूब चॅनलची लिंक आपल्याला याच्या माध्यमातून तुम्हाला देता येऊ शकेल. अशा पद्धतीने अतिशय उत्तम व्यक्तिमत्व आपल्याला रिसोर्स पर्सन म्हणून या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि सायंटिफिक मेथड्स इन रिसर्च या विषयावर सर व्याख्यान देणार आहेत. या व्याख्यानाचा आपल्या सर्व सहभागींनी आवर्जून लाभ घ्यावा अशी मी आपल्या या सगळ्या MOU इन्स्टिट्यूट आणि अटल आपले पित्री महाविद्यालय यांच्या वतीनं पुन्हा आवाहन करतो आणि सरांना शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. थँक्यू. हो ठीक आहे सर. सरांनी खूपच डिटेलमध्ये माझी ओळख करून दिली. थँक्यू निलेश सर. आणि सरदार पाटील सर, तुमचा मी आभारी आहे, तुम्ही मला इथे संधी दिली. तर मला सरांकडून सांगण्यात आलेलं आहे की बऱ्यापैकी प्रेझेंटेशन तुम्ही मराठीमध्ये करण्याचा प्रयत्न करा. काही सायंटिफिक टर्म्स आहेत ते आपल्याला मराठीमध्ये खूप अवघड वाटतात, पण मी शक्यतो मराठीमध्ये समजवण्याचा प्रयत्न करेन. मॅक्झिमम जितकं माझ्याकडून व्यवस्थित समजावून सांगता येईल सोप्या भाषेमध्ये. माझं प्रेझेंटेशन असेल इंग्लिशमध्ये, डेफिनेशन असतील इंग्लिशमध्ये, पण मी त्या तुम्हाला मराठीमध्ये समजावून सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. ठीक आहे. तर मी शेअर करतो माझं प्रेझेंटेशन. सर स्क्रीन विजिबल आहे सरदार पाटील सर? ठीक आहे. ठीक आहे. तर माझ्याकडे 3 PPT आहेत, ज्याच्यामध्ये मी सायंटिफिक मेथड सांगणार आहे तुम्हाला रिसर्चच्या. त्याच्यामध्ये सरांनी आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम्स अँड फॉर्म्युलेशन ऑफ द रिसर्च डिझाईन, स्केल्स ऑफ द रिसर्च आणि डिडक्टिव्ह. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अप्रोच आहे तो इंडक्टिव्ह अँड डिडक्टिव्ह रिसर्च. First of all, we have to understand what is meant by that. Then we will move towards the formulation of the research design and problem identification.
ठीक आहे. तर याच्यामध्ये काही ठराविक आस्पेक्ट्स आहेत आपण कव्हर करणार आहोत. जर कोणाला माझं प्रेझेंटेशन सुरू असताना अडचण जरी आली, तुम्ही मध्येच प्रश्न विचारला तरी सुद्धा चालेल. म्हणजे तिथल्या तिथे ते क्वेरीज आपण घेऊन आपल्याला काय असेल ते क्लिअर करता येईल. शेवटपर्यंत वाट बघत थांबण्याची गरज नाही, असं चालू शकतं. तर इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह रिसर्च याच्यामध्ये मराठीमध्ये आगमन आणि निगमनात्मक रिसर्च अशा छोट्याशा व्याख्या दिल्या जातात. पण त्याच्यापेक्षा मी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला बुकिश लँग्वेज न वापरता व्हॉट इज मीन बाय द इंडक्टिव्ह अँड व्हॉट इज मीन बाय द डिडक्टिव्ह रिसर्च हे आपण या प्रेझेंटेशन मध्ये बघणार आहोत. तर याच्यामध्ये आपण सुरुवातीला डेफिनेशन बघणार, प्रोसेसेस म्हणजे हे इंडक्टिव्हची प्रोसेस कशी होते, डिडक्टिव्ह रिसर्चची प्रोसेस कशी स्टार्ट होते, आणि दोघांचे काही पॉझिटिव्ह पॉइंट आहेत, म्हणजे काही गुणात्मक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत दोन्हीमध्ये, आणि दोन्हीमध्ये काही लिमिटेशन्स आहेत, ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर आपण बघितलं तर रिसर्च मेथॉलॉजीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं, सिस्टमॅटिक अप्रोच. When we study any subject, we require specialized knowledge of that subject. Means we divide that subject into various topics and subtopics, and as per that we try to study that subject. म्हणजे कोणताही सब्जेक्ट तुम्ही आता घ्या, जॉग्राफी असेल तर जॉग्राफी मध्ये सुद्धा सिस्टमॅटिक वेने अभ्यास केला जातो. म्हणजे जॉग्राफी मध्ये पॉइंट्स आणि सब पॉइंट्स केले जातात, ज्याच्यामध्ये फिजिकल जॉग्राफी असेल, ह्युमन जॉग्राफी असेल. मग फिजिकल जॉग्राफीचे सब पॉइंट्स असतील, त्याच्यानुसार वेगवेगळ्या सब डिसिप्लिन्स तयार केल्या जातात. मग हा सिस्टमॅटिक अप्रोच जर आपण घेतला तर स्पेसिफिक स्टडी करायला आपल्याला सोपं जातं. मग या सिस्टमॅटिक अप्रोच साठी आपल्याला दोन महत्वाच्या मेथड वापरल्या जातात, जेणेकरून कोणताही सब्जेक्ट तुम्हाला वेगवेगळ्या सब टॉपिक्स मध्ये डिवाइड करता येईल. मग त्याच्यामध्ये आहे इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह अप्रोच. मग हे अप्रोच काय आहेत, इंडक्टिव्ह म्हणजे काय, डिडक्टिव्ह म्हणजे काय, आपण डिटेलमध्ये बघूया. तर इंडक्टिव्ह रिसर्च म्हणजे काय, याच्यात दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर ग्लोबल आणि लोकल लेवलवर आपण डिस्कशन करणार आहोत. ज्यावेळेला आपण एखाद्या रिसर्च मध्ये एखादी मेथड अप्लाय करत असू, त्यावेळेला त्या रिसर्च मध्ये आपली दिशा महत्वाची असते. म्हणजे तो रिसर्च आपण कुठून सुरू करायचा आणि कुठं संपवायचा, ह्या दोन गोष्टी या ज्या असतात या इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह रिसर्चवर अवलंबून असतात. याच्यामध्ये इंडक्टिव्ह रिसर्च म्हणजे काय, वेन वी स्टार्ट अवर रिसर्च फ्रॉम बॉटम टू टॉप. म्हणजे आपण बेस लेवल पासून एखादा रिसर्च सुरू करणार आहोत आणि तो वरती जाऊन संपवणार आहोत. म्हणजे एखादी लोकल आयडिया घेणार आणि ती लोकल आयडिया आपण पहिला टेस्ट करणार. म्हणजे जसं आपण एक भाताचं उदाहरण दिलं जातं की भाताच्या भांड्यातून एक शीत घ्यायचं, ते शीत टेस्ट करायचं, त्याच्यावरून भात शिजला आहे का नाही हे कळतं. मग हे आपण काय केलं, एक सॅम्पल घेतलं, एक भाताचं शीत घेतलं आणि त्याच्या आधारे आपण जनरलाइज स्टेटमेंट केलं. म्हणजे एक लोकल रिसर्च म्हणजेच काय असतो, तर एखाद्या विलेजचा रिसर्च करायचा किंवा एखादं छोटंसं एक्सपेरिमेंट करायचे आणि त्याचे रिझल्ट फाइंड आउट करायचे, आणि त्या रिझल्टच्या आधारे आपण सांगू शकतो की आपल्या या लोकल एक्सपेरिमेंट मध्ये असं झालेलं आहे, तर संपूर्ण जगामध्ये हे असं होण्याची शक्यता आहे. ते टेस्टिंग वगैरे नंतर केलं जातं, हायपोथेसिस टेस्टिंग. सो वेन वी ट्राय टू गो फ्रॉम द लोकल लेवल टू द रिजनल लेवल टू द जनरलाइज लेवल, देन इट इज नथिंग बट द इंडक्टिव्ह रिसर्च. म्हणजे बॉटम पासून ज्यावेळेला आपण सुरुवात करतो एखाद्या लोकल एरियापासून आणि त्याचे रिझल्ट घेणार, त्याच्या आधारे आपण विश्वासाठी काही संकल्पना मांडत असू, तर त्याला आपण इंडक्टिव्ह रिसर्च म्हणणार. मग इंडक्टिव्ह रिसर्च मध्ये वेगवेगळ्या स्टेप आहेत, याची सुरुवात कशी करायची किंवा हायपोथेसिस टेस्ट कसे करायचे, मग त्या स्टेजेस आपण बघणार आहोत. इंडक्टिव्ह रिसर्च मध्ये काय काय प्रोसेसेस असतात. जर आपण इंडक्टिव्ह रिसर्च म्हटलं तर तो ऑब्झर्वेशन पासून सुरू होतो. म्हणजे एखादी छोटी गोष्ट असेल, एखादा स्पेसिफिक डेटा असेल, तो कलेक्ट करायचा आणि ऑब्झर्वेशन म्हणजे एम्पारिकल ऑब्झर्वेशन याच्यात खूप महत्वाचं असतं. म्हणजे एखाद्या लोकल लेवलला जाऊन तिथं असणारे जे लोकल कंडिशन्स आहेत, म्हणजे तिथं फर्टिलायझर्स किती वापरले जातात, एखाद्या शेतीचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर शेतीमध्ये एखादं पीक चांगलं येण्यासाठी तिथं असणारं लोकल क्लायमेट कसं आहे, तिथली जमीन कशी आहे, तिथं फर्टिलायझर्स किती वापरले जातात, या संदर्भात आपण ऑब्झर्वेशन करणार. त्यात तेवढ्या शेतीपुरतच आणि त्याचा डेटा आपण कलेक्ट करणार. ठीक आहे. हे झाल्यानंतर पुढची स्टेप काय असेल, आयडेंटिफिकेशन ऑफ पॅटर्न अँड ट्रेंड्स ऑर रिलेशनशिप. मग आपण आयडेंटिफाय करणार की या शेतीमध्ये एवढे एवढे फर्टिलायझर्स वापरले जातात, एवढं पाणी वापरलं जातं, तर एवढं पीक येतं. मग असंच सगळीकडे असेल का, हे आपण आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे दुसरी एक शेती घेणार त्याच्या बाजूची, त्याच्यामध्ये पण तसेच कंडिशन असेल आणि तसंच पीक जर येत असेल, म्हणजे फर्टिलायझरचं प्रपोर्शन एवढं आहे, तर असं एवढं पीक तुम्हाला मिळालेलं आहे का, हे आपण व्हेरीफाय करून घेणार लोकलचा डेटा कलेक्ट करून, तेवढ्याच एरिया पुरता डेटा कलेक्ट करून. ती असणार आहे तुमची दुसरी स्टेज. पहिली स्टेज मध्ये फक्त जायचं, ऑब्झर्व करायचं, तिथला डेटा कलेक्ट करायचा, आणि दुसऱ्या स्टेजमध्ये पॅटर्न आयडेंटिफाय करायचे. म्हणजे तिथं असणारे जी गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये काही ठराविक पॅटर्न असतात. म्हणजे एवढा पाऊस पडला तर एवढं पीक येणार. तसंच जर सगळीकडे असेल, म्हणजे त्याच्या बाजूच्या गावामध्ये जायचं, तिथं पाऊस किती आहे बघायचा, तिथं फर्टिलायझर्स किती वापरले जातात बघायचं, तिथली जमीन कशी आहे बघायचं, आणि जर आपण बघितलेल्या एरियामध्ये असणारी जमीन तशीच जमीन तिथं असेल, तेवढाच पाऊस तिथं पडत असेल, तर आपण सांगू शकतो की तिथं पीक सुद्धा तसंच येईल. दॅट इज द पॅटर्न आयडेंटिफिकेशन. आपण निसर्गामध्ये एक पॅटर्न असतो, एक सायकल असते,
ती याच्यावरून आयडेंटिफाय करतो लोकल एरियाचा सर्वे करून. म्हणजे हवेत जाऊन आपण कोणतेही रिझल्ट सांगत नाही. त्यासाठी आपण पहिला ऑब्झर्व करतो, तिथला डेटा कलेक्ट करतो, तो डेटा प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो लोकल लेवलसाठी, आणि एकदा का तो लोकल लेवलसाठी प्रूव्ह झाला तर तो जनरलाइज करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. म्हणजे तो संपूर्ण जगासाठी लागू पडतो का, इथं असं असेल तर सगळ्या जगामध्ये सुद्धा असं असेल का हे व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न करतो. दॅट इज द इंडक्टिव्ह रिसर्च. त्यालाच इंडक्टिव्ह रिसर्च म्हणतात. म्हणजे लोकल पासून आपण ग्लोबल कडे जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एखाद्या छोट्या गोष्टीवरून, एखाद्या छोट्याशा एरियावरून आपण संपूर्ण जगासाठीचा किंवा देशासाठीचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतो. दॅट इज द इंडक्टिव्ह रिसर्च. मग ऑब्झर्वेशन समजलं तुम्हाला, फील्डवर जायचं, एखादा लोकल एरिया ऑब्झर्व करायचा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पॅटर्न आयडेंटिफाय करायचे, कोणते पॅटर्न्स त्याच्यामध्ये असू शकतात. त्या पॅटर्न्स नंतर आपण हायपोथेसिस जनरलायझेशन करायचं. हायपोथेसिस जनरेशन केलं, त्याच्यानंतर हायपोथेसिस जनरेशन म्हणजे काय, जे आता मी तुम्हाला सांगितलं की एवढा एवढा पाऊस पडला तर एवढं पीक येईल. मग एक हायपोथेसिस करायचं, इफ रेनफॉल इज हॅव्हिंग दॅट अमाउंट ऑफ द वॉटर, देन वी गेट दॅट अमाउंट ऑफ द क्वांटिटी ऑफ द फूड ग्रेन्स. म्हणजे एवढ्या अमाउंट मध्ये जर रेनफॉल पडत असेल तर एवढ्या एवढ्या क्वांटिटी मध्ये आपल्याला हे पीक मिळेल. किंवा आपण फर्टिलायझर्स इतके वापरले, म्हणजे एवढ्या एवढ्या क्वांटिटी मध्ये आपण फर्टिलायझर्स वापरले तर एवढं पीक येतं. असं आपण एक जनरलाइज स्टेटमेंट करायचं. म्हणजे जे हायपोथेसिस असतं की आपण आपल्या लोकल एरियाचा अभ्यास केला आणि एक स्टेटमेंट केलं की खरंच एवढा जर पाऊस पडला तर एवढं पीक येतं, एवढं फर्टिलायझर्स वापरले तर एवढं पीक येऊ शकतं. एक जनरल स्टेटमेंट सांगितलं तुम्हाला, असं आपण हायपोथेसिस करू शकतो. म्हणजे एखादी गोष्ट अज्युम करायची. बऱ्याच तुम्ही थेरीज बघितल्या असतील इकॉनॉमिक जिओग्राफीमध्ये, की ज्याच्यामध्ये पहिला गृहीतके असतात. म्हणजे वी रिक्वायर्ड आयसोप्लेन अँड ऑन दॅट आयसोप्लेन सेटलमेंट्स आर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. सेंट्रल प्लेस थेरी मध्ये आहेत बघा अजम्पशन्स, की अशी अशी कंडिशन असेल तरच आमची थेरी लागू पडेल असं त्यांनी दिलेलं असतं. मग तेच आपल्याला करायचं. आपल्याला लोकल एरियाचं एखादं नॉलेज असेल ते वर्ड साठी लागू पडतं का नाही हे बघण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला हायपोथेसिस करायचं आहे की एवढा पाऊस पडला, एवढे फर्टिलायझर्स वापरले तर असं पीक येईल. हे तुम्ही एक हायपोथेसिस केलं. मग त्याच्यानंतर पुढची स्टेप काय असेल तर आपला हायपोथेसिस प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला त्या हायपोथेसिसशी रिलेटेड डेटा गोळा करायचा आहे. मग आता आपण हायपोथेसिस केलेला आहे ऍग्रिकल्चरशी रिलेटेड. मग आपल्याला ऍग्रिकल्चरचं पीक किती आलेलं आहे, गेल्या 10 वर्षामध्ये तिथं पीक किती होतं, गेल्या 10 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी तिथं फर्टिलायझर्स किती वापरलेले आहेत, गेल्या 10 वर्षामध्ये तिथं रेनफॉल किती झालेला आहे, हा सगळा डेटा कलेक्ट करायचा. आणि त्या डेटाच्या आधारे आपण मॅच करायला बघायचं, खरंच एवढा रेनफॉल झाला असेल, एवढं फर्टिलायझर्स वापरले असतील तर एवढी पिकं आलेली आहेत का तिथं. आणि हे जर हायपोथेसिस तुमचं प्रूव्ह झालं, देन दॅट हायपोथेसिस इज कन्व्हर्टेड इनटू द लॉ. आणि जर तो लॉ झाला म्हणजे आपण जनरलाइज स्टेटमेंट केलं, म्हणजे तो लॉ सगळीकडे लागू असतो. लॉ केव्हा होतो, एखादी स्टेटमेंट जी युनिव्हर्सली ट्रूथ असेल ती लॉ मध्ये कन्वर्ट होते. मग जर आपण हे हायपोथेसिस केलं असेल की एवढा एवढा पाऊस पडला तर एवढं पीक येईल, आणि हे जर आपण डेटा कलेक्ट केला आणि खरंच तेवढा पाऊस पडलेला आहे गेल्या 10 वर्षामध्ये आणि तेवढं पीक आलेलं आहे, म्हणजेच आपला हायपोथेसिस प्रूव्ह झालेला आहे, आपण ट्रू हायपोथेसिस केलेला आहे. मग त्या हायपोथेसिसचा लॉ होतो. म्हणजे ते सगळीकडे ऍक्सेप्ट केलं जातं. इथेच नाही तर कुठेही अशी जमीन असेल, एवढे फर्टिलायझर वापरले, एवढ्या प्रमाणात पाऊस पडला तर एवढंच पीक येईल, असं आपण संपूर्ण जगासाठी ती स्टेटमेंट लागू करू शकतो. दॅट इज नथिंग बट द हायपोथेसिस टेस्टिंग अँड अनालिसिस. मग ही झाली चौथी स्टेज ज्यावेळेला आपण इंडक्टिव्ह रिसर्च वापरतो. आणि या चौथ्या स्टेजच्या आधारे ज्यावेळेला हायपोथेसिस प्रूव्ह होतं त्यावेळेला ती स्टेटमेंट जी आहे ती स्टेटमेंट लॉ मध्ये कन्वर्ट होते किंवा ती थेरीमध्ये कन्वर्ट होते. जसं तुम्हाला वॉन थुनेंची थेरी माहिती असेल, तो एक साधा ऑब्झर्वर होता. शेतीकडे जाताना तो दरवेळेला त्याच्या बैलगाडीत घोडागाडीतून माल घेऊन जायचा तो, आणि घेऊन जात असताना त्याला असं लक्षात आलं की मार्केट जवळ पेरिशेबल गुडचा एरिया असतो, म्हणजे जे लगेच नाशवंत होणारे पदार्थ आहेत ते मार्केट एरियाच्या आसपास असतात. आणि जसं मार्केट पासून आपण दूर जाऊ तसं तुम्हाला इतर गुड्स म्हणजे वूड किंवा इतर काही गोष्टी असतात ज्या नाशवंत नाहीत त्याचं प्रोडक्शन आपल्याला बघायला मिळतं. मग असं का होतं त्यावेळेला, का तर नाशवंत पदार्थ लगेच ट्रान्सपोर्ट करण्यासाठी त्यावेळेला फॅसिलिटी अवेलेबल नव्हत्या. त्याच्यामुळे घोडागाडी किंवा बैलगाडीच वापरली जायची. आणि ती जर लांब असेल फॅसिलिटी जे पेरिशेबल गुड किंवा मिल्क रिलेटेड प्रोडक्ट तयार करण्याची, तर ते मार्केट पर्यंत येऊ तोपर्यंत नासू शकतात. त्याच्यामुळे ते मार्केटच्या जवळच होते. मग याच्यावरून त्याने एक पॅटर्न आयडेंटिफाय केला आणि त्याचा डेटा गोळा केला आणि त्या डेटाच्या आधारे त्याने थेरी मांडली, वॉन थुनेन्स ऍग्रिकल्चर लँड यूज थेरी आणि इकॉनॉमिक रेंट थेरी. मग त्या थेरीमध्ये त्यानं तेच सांगितलं की मार्केट एरिया किंवा सिटी सेंटर जवळ पेरिशेबल गुड्स असतात. जसं आपण सिटी सेंटर पासून लांब जाऊ तसे पेरिशेबिलिटी कमी होते गुड्सची. जे गुड रिलेटेड गुड्स असतात की जे टिकाऊ पदार्थ असतात ते मार्केट पासून लांब असले तरी चालतात. मग असं करून ती थेरी फॉर्म झाली. मग ही थेरी कशावरून फॉर्म झाली, त्याने लोकल ऑब्झर्वेशन्स केले. ते लोकल ऑब्झर्वेशन्स पहिला प्रूव्ह करून दाखवले डेटा कलेक्ट करून की खरंच असं असतं.
आणि मग ते लोकल ऑब्झर्वेशन ज्यावेळेला हायपोथेसिस करून प्रूव्ह झाले त्यावेळेला त्या हायपोथेसिसचा लॉ झाला आणि तो लॉ किंवा थेरी सगळ्या जगासाठी लागू झाला. म्हणजे सगळ्या जगामध्ये मग त्यावेळेला घोडागाडी असेल आणि त्या पद्धतीची कंडिशन असेल तर तिथं सुद्धा ती थेरी लागू पडते. म्हणजेच युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड ट्रूथ झालं ज्याला आपण लॉ म्हणतो. मग या मेथडला म्हणायचं इंडक्टिव्ह मेथड. एखादी लोकल एरियामध्ये जायचं, त्या लोकल एरियाचा स्टडी करायचा आणि त्याच्यातून जे आउटपुट आपल्याला मिळतात त्या आउटपुटच्या आधारे आपण एखादी थेरी किंवा लॉ तयार करायचा आणि संपूर्ण जगासाठी ते लागू करण्याचा प्रयत्न करायचा. दॅट इज द इंडक्टिव्ह अप्रोच फ्रॉम लोकल लेवल टू द जनरल लेवल ऑर द ग्लोबल लेवल. म्हणजे एखाद्या छोट्याशा गोष्टीपासून सुरू करायचं, ते प्रूव्ह करायचं आणि तीच थेरी किंवा लॉ सगळ्या जगासाठी अप्लाय करायचा. दॅट इज द इंडक्टिव्ह मेथड ऑफ द रिसर्च. सगळ्यांना क्लिअर आहे इंडक्टिव्ह मेथड ऑफ द रिसर्च व्हॉट इज मीन बाय दॅट? असं चालतं ना मध्ये मध्ये बोललं तर? सगळ्यांना क्लिअर आहे ना? ठीक आहे. सर्वांना क्लिअर आहे ना इंडक्टिव्ह रिसर्च काय आहे तो? म्हणजे एखाद्या लोकल एरियापासून किंवा बॉटम पासून सुरू करायचं आणि टॉपला जाऊन त्याचा आन्सर्स काढायचे, म्हणजे जनरलाइज करायचं. एखाद्या विलेज पासून तो रिझल्ट प्रूव्ह करून दाखवायचा, तो विलेजचा रिझल्ट डिस्ट्रिक्ट साठी लागू करायचा, डिस्ट्रिक्ट वरून स्टेट साठी, मग नेशन साठी आणि संपूर्ण जगासाठी. ज्या वेळेला एखादी थेरी अप्लाय होते त्यावेळेलाच त्याला थेरी किंवा लॉचा दर्जा दिला जातो, नाहीतर ते एक हायपोथेसिस असतं. ठीक आहे, समजलं इथंपर्यंत? मग असं करून थेरीज किंवा जे लॉज तयार केले जातात ते इंडक्टिव्ह अप्रोचने तयार केले जातात. तुमच्या कोणत्याही थेसिस मध्ये तुम्ही जर एखादी थेरी लॉ तयार करत असाल हायपोथेसिस ट्रू करून किंवा प्रूव्ह करून, तर ते हायपोथेसिस तुमचा कशाच्या आधारावर बेस असेल? इंडक्टिव्ह अप्रोचच्या आधारावर. म्हणजे तुमची रिसर्च मेथड असेल इंडक्टिव्ह. तुम्ही एक छोटंसं सॅम्पल घेतलं, त्याच्या आधारे ते लागू करण्याचा प्रयत्न केला संपूर्ण जगासाठी आणि तुम्ही ते प्रूव्ह करून दाखवलं, तर त्या रिसर्चला आपण म्हणणार इंडक्टिव्ह अप्रोच. ओके. मग इंडक्टिव्ह अप्रोचचे बरेच एक्झाम्पल्स आहेत. हा इंडक्टिव्ह अप्रोच सगळ्यात जास्त पॉप्युलर आहे तो सोशल सायन्स मध्ये. म्हणजे जिथं जिथं क्वालिटेटिव्ह रिसर्च लागतो, म्हणजे थेरॉटिकल अस्पेक्ट जास्त बघितले जातात, थेरी अज्युम केल्या जातात, तिथं तिथं या पद्धतीचा इंडक्टिव्ह रिसर्च वापरला जातो. जसं आपण बघितलं सोशियोलॉजी आहे, अँथ्रोपोलॉजी आहे, म्हणजे जे रेसिझम असतं किंवा रेसियल जॉग्राफी असते, रेस रिलेटेड किंवा एथनिसिटी रिलेटेड जी जॉग्राफी असते, ज्याच्यामध्ये क्लायमेटचा परिणाम होऊन असे रेस तयार होतात. म्हणजे जर आपण पहाडी लोक बघितले, त्यांची छाती मोठी असते, नाक मोठे असतात, श्वास घ्यायला बरं पडतं. निग्रो ज्यांचे केस कुरळे असतात, हे क्लायमेटवर अवलंबून आहे अशी थेरी मांडली. मग हे का केलं गेलं, अशी थेरी का मांडली गेली? पहिला क्वालिटेटिव्ह किंवा सब्जेक्टिव्ह नॉलेज मिळवलं गेलं, त्या एरियामध्ये गेलं, म्हणजे टेम्परेट झोन मध्ये गेली, ट्रॉपिकल झोन मध्ये गेले, तिथल्या माणसांचा अभ्यास केला, लोकल माणसांचा, आणि तिथल्या सगळ्या माणसांचे फिजिकल सेटअप्स कसे आहेत, ते फिजिकल सेटअप्स तसेच का झालेले आहेत. पहाडी लोक जास्त चालत असतात पण ते दणकट असतात, पण हाईट कमी असते त्यांची, का तर त्यांना ते स्ट्रगल करत पहाडीवरती चढायचं असतं. त्यांची छातीची साईज मोठी असते, म्हणजे त्यांना श्वास घ्यायला उंचावरती बरं पडतं, त्याच्यामुळे त्यांचे नाक मोठे असतात. मग हे जे फिजिकल अस्पेक्ट्स आहेत, याचे जे थेरॉटिकल अस्पेक्ट्स आपण लिहून काढले आणि काही गोष्टी अज्युम केल्या आणि त्याच्या आधारे संपूर्ण जगामध्ये सांगितलं की जिथं जिथं पहाडी असेल तिथं तिथं राहणारे लोक या पद्धतीचा फिजिकल सेटअप त्यांचा असेल, आणि हे संपूर्ण जगामध्ये प्रूव्ह करून दाखवलं. मग अशा पद्धतीचे क्वालिटेटिव्ह रिसर्च हे मोठ्या प्रमाणात इंडक्टिव्ह रिसर्च मेथड्स वापरून केले जातात. एथनोग्राफी पण माहिती आहे, आताच आपण डिस्कस केलं की कोणती कम्युनिटी कशी वागणार, त्यांचा सोशल बिहेवियर कसा असेल, ह्युमन बिहेवियर कसा असेल, हे आपल्याला एक छोटासा ग्रुप अभ्यास केला की त्याच्या आधारे त्यांच्यातला सगळ्यांचा ग्रुपचा अभ्यास करून आपल्याला सांगता येतं की इथं असं असेल तर यांचा सगळा समाज असं वागत असेल. जसं आपण आपल्या घराजवळ राहणारी एखादी जैन सोसायटीचा अभ्यास केला, मग जैनांच्या मध्ये आपण मांस, मटण, कांदा, लसूण अशा गोष्टी काही वर्ज असतात ते खात नाहीत. मग त्या कम्युनिटीमध्ये त्यांची तीच प्रथा आहे. मग आपण एक लोकल रिसर्च केला की आपल्या शेजारी एक दोन घर आहेत, त्यांचा अभ्यास केला, हे आपण इंडक्टिव्ह रिसर्च केला. म्हणजे त्यांचा अभ्यास केला, ह्यांनी खात नाहीत, याचा अर्थ सगळे जैन खात नसतील, त्यांनी त्यांच्या धर्माच्या परंपरा आपल्याला काही सांगितल्या असतील तर त्या आपण नोट डाऊन केल्या आणि मग ते लागू करण्याचा प्रयत्न केला संपूर्ण समाजावरती. मग याला म्हणायचं लोकल पासून ग्लोबल कडे जाणे. मग इथनोग्राफिक रिसर्च जे असतात, जे काही रेसियल रिसर्च असतात, ते सगळे रिसर्च या आयडियावरती डिपेंड असतात, इंडक्टिव्ह रिसर्च वरती. ठीक आहे. आणि मॅक्झिमम एक्सप्लोरेटरी स्टडीज म्हणजे एखादी गोष्ट एक्सप्लोर करायची, लोकल लेवल पासून सुरू करायची आणि ग्लोबल लेवल पर्यंत ती एक्सप्लोर करत जायची. नवीन गोष्ट तुम्हाला शोधून काढायची असेल तर त्या पद्धतीच्या रिसर्चला आपण एक्सप्लोरेटरी रिसर्च म्हणतो. म्हणजे एखादी गोष्ट आहे ती सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्या मागचे डेटा कलेक्ट करून ती फॅक्ट आपल्याला प्रूव्ह करून दाखवायची आहे. दॅट इज द एक्सप्लोरेटरी रिसर्च. म्हणजे एखादा फिनॉमिना असेल तो आपल्याला माहिती आहे तिथं आहे, मग रिसर्चची व्याख्याच काय? वी रिसर्च समथिंग विच इज ऑलरेडी अवेलेबल बट वॉज नॉट प्रूव्हन. म्हणजे रिसर्च म्हणजेच काय असतं? री आणि सर्च. म्हणजे जे अवेलेबल आहे ते माहिती आहे, आपल्याला अवेलेबल आहे, पण ते कोण प्रूव्ह केलेलं नसतं. तर आपल्याला त्याच्या मागचा डेटा गोळा करायचा, एखादी सायंटिफिक मेथड वापरायची,
आणि सिस्टमॅटिकली आपल्याला ती गोष्ट प्रूव्ह करून दाखवायची की इथं असं आहे. मग हे प्रूव्ह करण्याच्या पद्धतीलाच रिसर्च म्हणतात. मग एक्सप्लोरेटरी रिसर्च म्हणजे काय, एखादी नवीन गोष्ट किंवा एखादा नवीन लॉ तुम्हाला शोधून काढायचा आहे जो ऑलरेडी नोन नाही, जो अवेलेबल आहे, म्हणजे निसर्गामध्ये आहे, माणसांमध्ये तो लॉ लागू पडतो, पण तो कुणाला माहिती नाही, तो आपल्याला शोधून काढायचा आहे. त्यावेळेला आपण त्याला एक्सप्लोरेटरी रिसर्च म्हणतो. एखादी नवीन गोष्ट एक्सप्लोर करायची आहे, मग त्यासाठी आपण एखादी लोकल रिजन घेतो, त्याच्यामध्ये एखादी गोष्ट आपण आयडेंटिफाय करतो, मग त्याच्यावरून आपण काय करतो, डेटा कलेक्ट करतो, हायपोथेसिस फॉर्म पहिल्यांदा करतो की असं असं इथं असू शकतं. मग ते असू शकतं हे प्रूव्ह करण्यासाठी मग आपण डेटा तिथला कलेक्ट करतो आणि त्या डेटाच्या आधारे सायंटिफिक मेथड वापरून आपण सांगू शकतो की इथं अशा पद्धतीनं वर्क केलं जातं किंवा इथं अशा पद्धतीनं एखादी गोष्ट लागू होते आणि मग त्याचा लॉ तयार होतो ज्यावेळेला ते प्रूव्ह केलं जातं. वेगवेगळे पॅटर्नच्या आधारे ते म्हणजे ज्या बऱ्याच थेरीज असतात, म्हणजे जे आपण बॉर्न थोनेनची थेरी म्हणतो किंवा ऍग्रीकल्चर लँड यूजची थेरी म्हटलेली आहे किंवा ऑगस्ट लॉसची लिस्ट कॉस्ट लोकेशन थेरी म्हटलेली आहे की एखादी इंडस्ट्री किंवा कारखाना हा लिस्ट कॉस्ट लोकेशन वरती फॉर्म होतो. मग त्यासाठी त्यानं बरेच सर्वे केले लोकल लेवलला की कुठला कारखाना तिथंच का तयार झालेला आहे, तर त्या कारखान्याला लागणारं रॉ मटेरियल त्याच्या जवळच मिळतं, त्याला लागणारा वॉटर सप्लाय तिथंच मिळतो आणि त्याच्यातून प्रोडक्ट झालेले जे मार्केटला सोल्ड करायचं आहे त्याचं मार्केट सुद्धा त्याच्या जवळ आहे. त्याच्यामुळे त्या कारखान्यानं तीच लोकेशन सिलेक्ट केलेली आहे. म्हणजे लिस्ट कॉस्ट का बघितली, प्रोडक्शन वरती त्याला कमी खर्च येतो म्हणून तो त्या कारखान्याच्या जवळ किंवा रॉ मटेरियलच्या जवळ राहतो. मग तो कारखाना मार्केटच्या जवळ राहणार का रॉ मटेरियलच्या जवळ, हे कशावर डिपेंड असतं की तुमचं रॉ मटेरियल कच्चा माल कसा आहे, कच्चा माल मध्ये वेट लॉस होतं का, कच्च्या माल मध्ये वेट लॉस होत नाही का, तो प्युअर आहे का. म्हणजे जसं आपण ऊसाचं एक्झाम्पल घेतलं तर ऊसाचा रिकव्हरी रेट असतो 13%, म्हणजे टनाला तुम्हाला फक्त 13% साखर मिळते आणि बाकीचं राहिलेलं तुमचा बगॅस किंवा कचरा होऊन जातो. मग जर तुम्हाला शेतापासून एवढा कच्चा माल मार्केट पर्यंत वाहून नेऊन तिथं प्रोसेस करून साखर तयार करून विकायचं म्हटलं तर परवडेल का, तुम्हाला तेवढा सगळा ऊस तिकडेपर्यंत वाहून न्यावा लागेल. मग त्याच्याऐवजी काय केलं जातं, शुगर फॅक्टरीज ह्या शक्यतो कच्च्या मालाच्या जवळ असतात, म्हणजे जिथं ऊस अवेलेबल आहे त्याच्या जवळ. का तर तुम्हाला जो कच्च्या मालामध्ये वापरणारा ऊस आहे, कच्चा माल म्हणून वापरायला जाणारा, तर तो ऊस जास्त वेळेपर्यंत ट्रान्सपोर्ट करून न्यायची गरज नसावी, जवळच्या जवळ तो न्यावा, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी यावे आणि त्याच्यातून फक्त 13% साखर होती, 13% साखरच फक्त आपल्याला मार्केट पर्यंत नेता यावी जेणेकरून आपली ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाचावी. मग हा एक्सप्लोरेटरी रिसर्च आहे. म्हणजे तुम्ही एखादी छोटी गोष्ट बघितला, एखादा कारखाना बघितला आणि तिथं तो कारखाना कसा वर्क करतो, तो कच्च्या मालाजवळच का स्थापन झालेला आहे, मग हे तुम्ही फाइंड आउट केला, डेटा कलेक्ट केला, मग त्याला काय स्वस्त पडतं, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी लागते. मग याच्या आधारे तुम्ही हायपोथेसिस केला, जर कच्चा माल हा वेट लुझिंग असेल, त्याच्यातून वजन कमी होत असेल, वजन घटणारा माल असेल, तर शक्यतो कारखाना हा कच्च्या मालाच्या क्षेत्रात तयार होतो, असा हायपोथेसिस केला, डेटा कलेक्ट केला आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं समजलं की जिथं जिथं कारखाने आहेत ते सगळे कारखाने कच्च्या मालाजवळ स्थापन झालेत, कारण त्यांना तिथून माल, ऊसाचे कारखाने शक्यतो तिथून त्यांना माल जास्त वाहून न्यावा लागत नाही. मग त्याच्यामुळे याच्या आधारे हे हायपोथेसिस प्रूव्ह झाल्याने एक थेरी आली, त्याला लिस्ट कॉस्ट थेरी म्हटलं गेलं. म्हणजे ती सगळीकडे लागू झाली, म्हणजे जिथं जिथं तुम्हाला ऊस हा कच्चा माल आहे जगामध्ये तिथं सर्वत्र कारखाने हे या कच्च्या मालाच्या फील्ड जवळ असणार आहेत. सो दॅट इज द एक्सप्लोरेटरी रिसर्च. म्हणजे नवीन तुम्ही शोधून काढलं, नवीन थेरी तयार केली एखाद्या लोकल ऑब्झर्वेशन वरून, डेटा कलेक्ट करून, हायपोथेसिस प्रूव्ह करून, दॅट इज एक्सप्लोरेटरी रिसर्च ऑर द स्टडी. सो मोस्ट ऑफ द एक्सप्लोरेटरी स्टडी म्हणजे जे नवीन थेरी शोधण्याचं काम असतं किंवा नवीन लॉ करण्याचं काम असतं ते कोणत्या अप्रोच वरती डिपेंड असतं, इंडक्टिव्ह अप्रोच वरती. म्हणजे लोकल पासून ग्लोबल पर्यंत जायचं असेल, एखादी थेरी मांडायची असेल तर तुम्हाला इंडक्टिव्ह अप्रोच हा वापरावा लागतो. इथपर्यंत क्लिअर आहे इंडक्टिव्ह रिसर्चचे फायदे काय आहेत. तुम्हाला क्वालिटेटिव्ह रिसर्च करता येतो, इथनोग्राफी रिलेटेड सगळ्या स्टडीज ज्या क्वालिटेटिव्ह स्टडीज असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये समाज मन, बिहेवियर या गोष्टींचा अभ्यास होतो, तिथे या प्रकारचा इंडक्टिव्ह रिसर्च अभ्यासला जातो. आणि ज्या काही थेरीज आपल्या आहेत जिओग्राफीमध्ये किंवा इकॉनॉमिक जिओग्राफी कोणत्याही सब्जेक्ट मधल्या जर थेरीज बघितल्या तर त्या एक्सप्लोरेटरी रिसर्च आहेत. इंडक्टिव्ह मेथड पासून सुरू होतात, एखादा छोटा एक्सपेरिमेंट होतं, ते प्रूव्ह केलं जातं, त्याच्यावरून लॉ आणि थेरी होते. तर इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना इंडक्टिव्ह रिसर्च? ठीक आहे. ओके. अजून ही पहिलीच आहे. अरे हो हो हो, ठीक आहे ठीक आहे, मी पुन्हा शेअर करतो सर. ओके ओके. ठीक आहे, मी शेअरच विंडो केलेलं होतं. ठीक आहे, मग परत एक्सप्लेन करावं लागेल का मला, आता दिसते का स्क्रीन?
ओके ओके. तर ह्या आपण डिडक्टिव्ह इंडक्टिव्ह रिसर्चच्या स्टेजेस बघितलेल्या होत्या, ज्या आपण डिटेल इंटरप्रिट केलेल्या आहेत. आता आहे ना विजिबल सर? चार्ट विजिबल आहे? ठीक ठीक आहे. तर ऑब्झर्वेशन्स आपण बघितले, पॅटर्न रिकॉग्निशन बघितलं, हायपोथेसिस जनरेशन म्हणजे आपल्याला एखाद्या लोकल ठिकाणी जाऊन एखादी गोष्ट आयडेंटिफाय करायची आहे, त्याच्या आधारे पॅटर्न आयडेंटिफाय करून हायपोथेसिस मांडायचा आहे आणि त्या हायपोथेसिस प्रूव्ह केल्यानंतर मग त्याचा लॉ होतो आणि तो इंडक्टिव्ह रिसर्च म्हटला जातो. आता आपण क्वालिटेटिव्ह रिसर्च साठी मोस्ट करून इंडक्टिव्ह अप्रोच का वापरतात ते बघितलं. एथनोग्राफीमध्ये म्हणजे जे रेस रिलेटेड स्टडी असते, ह्युमन बिंग कुठं कोणत्या रेसची असतात, त्यांचं फिजिक्स कसं असतं, हे सगळं त्या लोकल लेवलचा अभ्यास केला जातो आणि ग्लोबल साठी अप्लाय केलं जातं. आणि एक्सप्लोरेटरी रिसर्च म्हणजे एखादी नवीन गोष्ट तुम्हाला शोधून काढायची आहे, एखादी लॉ थेरी करायची असेल तर तुम्हाला इंडक्टिव्ह रिसर्च अप्लाय करावा लागतो. म्हणजे लोकल लेवलला डिटेल स्टडी करावी लागते, हायपोथेसिस क्रिएट करावं लागतं, त्या हायपोथेसिस प्रूव्ह केल्यानंतर तुमची थेरी किंवा लॉ तयार होत असतो. सो दॅट इज ऑल अबाउट एक्सप्लोरेटरी रिसर्च. मग इथं माझा एक पेपर सांगतो जो आम्ही डेहराडूनला प्रेझेंट केलेला होता. तर याच्यामध्ये आम्ही एक्सप्लोरेटरी रिसर्च केलेला होता की जेणेकरून पोटेन्शियल ऍक्सिडेंट साइट्स आपण आयडेंटिफाय करता येतील. तर आम्ही डेहराडूनचा एक लोकल एरिया घेतलेला होता आणि या लोकल एरियामध्ये आम्ही बफर टाकलेले होते आणि त्या बफरमध्ये असणारे रोड्स आणि त्याच्यामध्ये असणारी पॉप्युलेशन आणि 2 वे 1 वे सब व्हेकल सर्क्युलेशन इतर बऱ्याच गोष्टी बघितलेल्या होत्या. म्हणजे या रोडवरती कॉन्फ्लिक्टिंग पॉईंट किती आहेत, ट्रॅफिक सिग्नल कुठं आहेत, प्रत्येक म्हणजे सकाळी दुपारी संध्याकाळी तिथून व्हेकल फ्लो किती असतो, म्हणजे तिथली पॅसेंजर कार युनिट आम्ही काढलेले होते आणि त्या व्हेकल फ्लोच्या आधारे आणि कॉन्फ्लिक्टिंग पॉईंटच्या आधारे म्हणजे तिथं टर्न किती आहेत, ऍक्सिडेंटल पॉईंट किती होतात, म्हणजे कॉन्फ्लिक्टिंग पॉईंट किती मिळतील तुम्हाला. मग एका ठराविक वेळेला भरपूर गर्दी असेल, कॉन्फ्लिक्टिंग पॉईंट भरपूर असतील, रोड छोटा असेल, 1 वे असेल किंवा मग बोथ वे असून सुद्धा त्याच्यामध्ये डिवायडर नसेल, ट्रॅफिक सिग्नल नसेल, तर अशाची रँक व्हॅल्यू जास्त येत होते आणि तिथे ऍक्सिडेंट जास्त होत होते. मग हा लोकल लेवलचा रिसर्च आहे. याच्यावरून आम्ही हायपोथेसिस क्रिएट केलं की अशी अशी कंडिशन असेल, म्हणजे ट्रॅफिक सिग्नल नसतील, रोड मोठा असेल, तिथं व्हेकल फ्लो जास्त असेल, डिवायडर नसेल आणि बऱ्याच गोष्टी आणखी आम्ही इन्क्लूड केलेल्या होत्या. अशी अशी कंडिशन असेल तर तिथं ती ऍक्सिडेंट होण्याची शक्यता त्या पॉइंटला भरपूर असेल, खूप जास्त असेल. मग याच्या आधारे आम्ही हा रिसर्च ग्लोबली अप्लाय केला. म्हणजे ही कंडिशन फक्त इथेच नाही, वर्ल्ड मध्ये कुठेही जर अशी कंडिशन असेल तर तिथे ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. म्हणजे आम्ही लोकल लेवलचा स्टडी केला आणि लोकलच्या आधारे आम्ही ग्लोबल लेवलला जाण्याचा प्रयत्न केला. अँड वेन वी प्रूव्ह दॅट रिसर्च देन इट बिकेम अ हायपोथेसिस, दॅट हायपोथेसिस बिकेम अ लॉ. मग याच्यावरतीच आमचा आता प्रोजेक्ट पण सुरू आहे. जर हे आम्ही प्रूव्ह करून दाखवलं तर याचाच तुम्हाला लॉ किंवा एखादी थेरी करता येते. तर असं करून लोकल रिसर्च तुम्हाला करता येतो इंडक्टिव्ह अप्रोच वापरून. इंडक्टिव्ह म्हणजे बॉटम टू टॉप, एखाद्या लोकल लेवल पासून तर जनरल लेवल पर्यंत जायचं असेल, म्हणजे एखाद्या छोट्याशा ठिकाणी एखादा लॉ जर अप्लाय होत असेल तर तो प्रूव्ह करायचा आणि संपूर्ण जगासाठी ते अप्लाय होतं असं सांगायचं. ज्यावेळेला युनिव्हर्सली ट्रूथ होती एखादी गोष्ट तर ती लॉ म्हणून कन्वर्ट केली जाते, तरच ती लॉ म्हणून मान्य होते. मग हे काम आपल्याला कशावरून करायचं आहे? इंडक्टिव्ह रिसर्च वरून. आता याच्यावरून बऱ्याच जणांना समजलं असेल की तुमचे जे पीएचडी किंवा एमफिल थेसिस वगैरे असतात किंवा प्रोजेक्ट असतील, तर ते प्रोजेक्ट तुम्हाला पहिल्यांदा फायनलाइज करायचं असतं की तुम्हाला एक्सप्लोरेटरी रिसर्च करायचा आहे, तुम्हाला इंडक्टिव्ह रिसर्च करायचा आहे का डिडक्टिव्ह, हे पहिल्यांदा तुमचं फायनल पाहिजे. त्याच्यानंतर मग तुमचे प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन वगैरे तुम्ही सगळं करू शकता. फक्त तुम्हाला आयडिया आली पाहिजे आपल्याला लोकल पासून ग्लोबल पर्यंत जायचं आहे, आपल्याला एक्सप्लोरेटरी रिसर्च करायचा आहे, म्हणजे ऑलरेडी बऱ्याच ठिकाणी जे नोन नाही ते आयडेंटिफाय करायचं आहे आणि त्याच्या आधारे आपल्याला रिसर्च करायचा आहे. काय जे ऑलरेडी नोन आहे त्याच्याकडून लोकलकडे यायचं आहे. तर इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह रिसर्चने तुम्हाला हे करता येतं. तर इंडक्टिव्ह रिसर्च बऱ्यापैकी सगळ्यांना समजलं असेल. Now I will move towards the deductive research. So in case of the deductive research, it is started from top to down. म्हणजे एक टॉप पासून सुरू होणार रिसर्च, म्हणजे जनरलाइज आयडिया, ऑलरेडी प्रूव्ह असलेली आयडिया आहे, ती आयडिया घ्यायची आणि ती आयडिया आपल्या लोकल लेवलला लागू पडते का बघायची. म्हणजे एखाद्या टॉपच्या आयडिया पासून, एखाद्या लॉ पासून किंवा एखाद्या थेरी पासून आपल्या लोकल लेवलला ती थेरी लागू पडते का हे बघण्यापर्यंत, लोकल लेवलला येण्यापर्यंत जी प्रोसेस असते त्याला डिडक्टिव्ह रिसर्च म्हणतात. म्हणजेच आता आपण थेरी बघितलेली आहे वॉन थोनेनची थेरी. ठीक आहे, वॉन थोनेनची थेरी आपण आपल्या एरियासाठी लागू करून बघायची. वॉन थोनेनची थेरी ऑलरेडी प्रूव्ह आहे, सगळ्या जगाने ती ऍक्सेप्ट केलेलं आहे, तो लॉ आहे, थेरी आहे. मग ती थेरी आपल्या एरियासाठी लागू पडते का बघायची. आपल्या एरियामध्ये तशी कंडिशन आहे का, आपल्या एरियामध्ये तशी कंडिशन कुठल्या भागामध्ये असेल तिथे ती लागू पडते का. लागू पडत असेल तर ती थेरी बरोबर आहे, लागू पडत नसेल तर ती थेरी रिफ्यूज करायची किंवा रिफ्यूज करायची, म्हणजे ती आयडिया आपण ऍक्सेप्ट करायची नाही. मग बऱ्याच अशा थेरीज आहेत ज्या आउटडेटेड थेरीज आहेत, जे त्या काळामध्ये चालत होत्या. म्हणजे त्या काळामध्ये फक्त हॉर्स ड्रिव्हन कार्ट होत्या किंवा बुलक कार्ट होत्या, बैलगाडी होत्या, घोडागाडी होत्या.
आणि फक्त बैलगाडी असतानाच त्या पद्धतीच्या थेरी लागू पडत होत्या. म्हणजे आता पेरिशेबल गुड म्हटला, नाशवंत पदार्थ. आता नाशवंत पदार्थाचं त्यानं काय म्हटलेलं, जिथं मार्केट एरिया आहे, मार्केट एरियाच्या जवळच नाशवंत पदार्थाची दुकानं असतील किंवा प्रोडक्शन असेल. पण आता ही गोष्ट लागू पडते का? आपण कम्युनिकेशन आपलं खूप डेव्हलप झालेलं आहे. मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन आपल्याकडे भरपूर आहेत. त्याच्यामुळे आपल्याला विमानाने जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत हे पेरिशेबल गुड्स विदिन 1 or 2 hour नेता येतात. म्हणजे किंवा 2 तासामध्ये तुम्हाला ते व्हॅल्युएबल गुड्स, फ्रेजाईल गुड्स असतील किंवा पेरिशेबल गुड्स असतील, ते दुसऱ्या टोकापर्यंत नेता येतात विदिन लिमिटेड ड्युरेशन ऑफ द टाइम. मग आता जर ती थिअरी आपण लागू करून बघितली तर ती थिअरी तुम्हाला लागू होणार नाही आणि तसे पॅटर्न जमिनीवरती तुम्हाला दिसणार नाहीत. मग हे जे टेस्ट करण्याचं काम असतं, म्हणजे एखादा जनरलाइज थेरी घ्यायची किंवा लॉ घ्यायचा जो ऑलरेडी प्रूव्ह आहे आणि तो आपल्या एरियासाठी लागू करून बघायचा. लागू होतो का नाही त्याच्यावर आपण तो ऍक्सेप्ट करायचा किंवा रिजेक्ट करायचं आणि त्याच्यातून आपलं नवीन अनालिसिस प्रूव्ह करून दाखवायचं. दॅट इज नथिंग बट द डिडक्टिव्ह अप्रोच. मीन्स वी लुक ॲट द प्री एक्झिस्टिंग थेरीज अँड ऑन द बेसिस ऑफ प्री एक्झिस्टिंग थेरीज अँड कन्सेप्ट वी ट्राय टू प्रूव्ह द लोकल लेवल. मग जे ऑलरेडी प्रूव्ह झालेलं आहे जगामध्ये ते हायेस्ट लेवलचं जे प्रूव्ह आहे ते आपण आपल्या ज्या थेरीज प्रूव्ह झालेल्या ते आपण आपल्या एरियासाठी लागू करून बघायच्या आणि तिथं प्रूव्ह होतात काय बघायचं. दॅट इज द डिडक्टिव्ह अप्रोच. म्हणजे सोपी डेफिनेशन काय डिडक्टिव्ह अप्रोचची, वी मूव्ह फ्रॉम ग्लोबल टू लोकल. ग्लोबल कडून लोकल कडे यायचं, मोठ्या भागाकडून ऑलरेडी प्रूव्ह थेरीज कडून एखाद्या लोकल भागाकडे यायचं आणि तिथं ती थेरी अप्लाय होते का बघायचं. म्हणजे जो इंडक्टिव्ह अप्रोच आहे तो एक्सप्लोरेटरी आहे. म्हणजे एखादी नवीन गोष्ट किंवा थेरी शोधून बघायची असेल तर इंडक्टिव्ह अप्रोच, आणि एखादी थेरी जी शोधलेली आहे ती आपल्याला प्रूव्ह करून बघायची असेल म्हणजे ती खरंच लागू पडते का, तर त्यासाठी आहे तुमचा डिडक्टिव्ह अप्रोच. ओके, सो दिस वन इज द कन्फर्मेटरी अप्रोच. म्हणजे एखादी गोष्ट कन्फर्म करायची असेल, खरीच ती थेरी किंवा लॉ आपल्या ठिकाणी लागू पडतं का, याचं जर तुम्हाला कन्फर्मेशन करायचं असेल किंवा शोधून बघायचं असेल तर त्या ठिकाणी आपण डिडक्टिव्ह अप्रोच वापरणार आहोत. तर डिडक्टिव्ह अप्रोचच्या या काही महत्वाच्या स्टेजेस आहेत. डिडक्टिव्ह अप्रोच मध्ये ज्यावेळेला रिसर्च करताना आपण बघतो काय तर थेरी फॉर्म्युलेशन. म्हणजे पहिला जी ऑलरेडी एस्टॅब्लिश थेरी आहे ती थेरी कशी फॉर्म झालेली आहे, त्या थेरीचा हायपोथेसिस काय हे आपण लक्षात घेतो आणि त्याच्या आधारे आपण हायपोथाइज करतो की असं असेल तर अशा पद्धतीनं होऊ शकतं असं या थेरीमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आपण जो थेरीचा कलेक्टेड डेटा असेल तो घेतो, थेरीमध्ये जे काही प्रूव्ह करून सांगितलेलं आहे ते घेतो, त्यांचा सेंटेन्स घेतो आणि त्या थेरीमध्ये त्यानं सांगितलेलं आहे की इथं इथं पेरिसेबल गुड केले जातील, इथंच फॅक्टरी लागेल किंवा कारखाना हा रॉ मटेरियल जवळ असेल, जे रॉ मटेरियल ग्रॉस रॉ मटेरियल आहे ते ऑलरेडी त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे, ते आपण घ्यायचं हायपोथेसिस म्हणून आणि त्याच्या आधारे आपल्या लोकल एरियासाठी आपण काय करायचं, डेटा कलेक्ट करायचा. म्हणजे त्यानं जे जे काही सांगितलेलं आहे की इथं इथं एवढे कारखाने तयार होतात, मग खरंच आपल्या एरियामध्ये जायचं, आपल्या एरियामध्ये शुगर फॅक्टरी कुठे आहेत बघायचं, शुगर फॅक्टरी रॉ मटेरियल जवळ आहेत का, रॉ मटेरियल पासून लांब आहेत का, सध्या नवीन टेक्निक आलेलं आहे जेणेकरून रॉ मटेरियल तुम्हाला कारखान्याजवळ न करता दुसरीकडे जरी रॉ मटेरियल असेल तरी तिथंच ते प्रोसेस करून कारखान्यामध्ये फक्त प्रोसेस झालेलं फूड किंवा मटेरियल तुम्हाला नेता येतं, असे कोणतं टेक्निक आलेलं आहे का हे आयडेंटिफाय करायचं. असं करून पुन्हा एकदा नवीन ऑब्झर्वेशन करायचे, नवीन डेटा कलेक्ट करायचा आणि ते ऑब्झर्वेशन आपण कन्फर्म करण्याचा प्रयत्न करायचा विथ द हेल्प ऑफ द स्टँडर्ड मेथड्स, सायंटिफिक मेथड्स. मग आपण कोरिलेशन लावायचं किंवा टी टेस्ट घ्यायची किंवा इतर गोष्टी ज्या असतात अॅन्युअल टेस्ट, आपले ऑब्झर्वेशन बरोबर आहेत का बघायचं आणि त्याच्या आधारे जे आपले ऑब्झर्वेशन केलेले आहेत ते थेरीनुसार आहेत का नाही हे कन्फर्म करायचं. म्हणजे थेरीमध्ये म्हटलेलं आहे की कारखाना हा या एरियामध्ये झाला पाहिजे, मग खरंच आपला कारखाना त्या थेरीमध्ये सांगितलेल्या एरियामध्ये झालेला आहे का त्याच्यापासून लांब झालेला आहे. लांब झाला असेल तर का, तर त्याच्या मागे टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट असतील किंवा इतर गोष्टी जबाबदार असतील. म्हणजे आता आपल्याकडे मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन सुधारलेले आहेत, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून आपण प्रोडक्शन करतो, प्रोडक्शनच्या नवीन मेथड शोधून काढलेल्या आहेत, त्याच्यामुळे लोकेशन कंपल्शन राहिलं नाही. अशा गोष्टी जर आपल्या निदर्शनास आल्या तर आपण काय करायचं, ती थेरी रिजेक्ट करायची. म्हणजे ती थेरी सध्याच्या इरामध्ये लागू पडत नाही कारण हे कन्फर्मेशन आम्ही घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये ती थेरी बसत नाही. मग आपण हायपोथेसिस आयदर सपोर्टेड ऑर रिफ्युटेड, म्हणजे हायपोथेसिस आयदर सपोर्ट करायचं किंवा रिफ्यूट करायचं. म्हणजे जर आपल्या ठिकाणी ते हायपोथेसिस लागू पडत असेल, म्हणजे खरंच कारखाना ज्या थेरीमध्ये सांगितलं त्याच ठिकाणी होत असेल तर आपण त्याला सपोर्ट करायचं आणि सांगायचं ही थेरी प्रूव्ह झालेली आहे. आणि जर आपण बघितलं ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट झालेली आहे आणि जो ऑथरने सांगितलेला होता की तुमचा कारखाना या ठिकाणी झाला पाहिजे, तिथं तो नसेल, दुसरीकडे असेल आणि तो काय आहे याची कारण पण आपण शोधून काढलेली असतील, तर ती कारण देऊन आपण प्रूव्ह करून सांगायचं की ही थेरी आता आमच्या या भागामध्ये लागू पडत नाही किंवा ती जुन्या काळामध्ये लागू पडत होती ज्यावेळेला ही टेक्नॉलॉजी अवेलेबल नव्हती. आणि मग त्याच्यानंतर थेरी इव्हॅल्युएशन करून तुमचे फाइंडिंग्स मांडायचे. म्हणजे आपण कन्फर्मेटरी रिसर्च केला जे ऑलरेडी एक्झिस्टेड आहे
ते आता लागू पडतं का नाही हे आपण फक्त तोंडानं सांगत नाही, तर पूर्ण ऑब्झर्वेशन करायचा, पूर्ण त्याचा डेटा कलेक्ट करायचा, मेथड्स वापरायचे आणि त्या मेथडच्या आधारे ज्यावेळेला आपण इंटरप्रिटेशन करणार त्यावेळेला त्याला आपण काय म्हणणार डिडक्टिव्ह रिसर्च. मग डिडक्टिव्ह रिसर्च मध्ये या प्रोसेस असतात. पहिला कोणती थेरी घ्यायची आहे, कोणती थेरी आपल्याला प्रूव्ह करायची आहे, ती थेरी त्याचा हायपोथेसिस घ्यायचे, त्याच्या हायपोथेसिसचा डाटा कलेक्ट करायचा, ऑब्झर्वेशन करायचं, अनालिसिस करायचं आणि ती थेरी आता लागू पडते का नाही हे आयडेंटिफाय करायचं विथ द हेल्प ऑफ द डेटा अँड डिटेल्ड अनालिसिस. आणि लागू पडत असेल तर सपोर्ट करायचा, नाही लागू पडत असेल तर रिजेक्ट करायचं. मग याला आपण म्हणणार डिडक्टिव्ह हायपोथेसिस. म्हणजे एखादी गोष्ट जनरलाइज असेल, एखादा लॉ सगळीकडे लागू पडत असेल, तो लॉ आपल्या लोकल लेवलला लागू पडतं का आपण टेस्ट करून घ्यायचं. जर लागू पडत असेल तर लॉला सपोर्ट करायचा, नाहीतर लॉ मॉडिफाय करायचा. म्हणजे बऱ्याच थेरीज तुम्हाला माहिती असेल मॉडिफाय झालेल्या आहेत. इव्हन ऍग्रिकल्चर लँग्वेजची थेरी वॉन थोनेंची सुद्धा मॉडिफाय केलेली आहे बऱ्याच लोकांनी. कॉन्सेंट्रिक झोन थेरी मल्टिपल न्यूक्लियर थेरीमध्ये कन्वर्ट झाली. म्हणजे एक सिंगल न्यूक्लियर असेल, त्याच्या भोवती शहर असेल, तर त्या थेरीला हॅरिस अँड उल्मरनं रिप्लेस केली. म्हणजे कोणत्याही शहरामध्ये एकच सेंटर असत नाही, मल्टिपल सेंटर असतात आणि त्याच्या भोवती सेटलमेंट तयार होत असतात. मग मल्टिपल न्यूक्लियर थेरी आली. असं करून बऱ्याच गोष्टी रिजेक्ट होत असतात, परत नवीन गोष्टी येत असतात, परत त्या रिजेक्ट होत असतात. आणि हे ज्या पद्धतीने होत असतं त्याला काय म्हणतो आपण डिडक्टिव्ह अप्रोच. म्हणजे जे ऑलरेडी नोन आहे, ऑलरेडी थेरीज फॉर्म झालेल्या आहेत, त्या थेरीज टेस्ट करण्याचा आणि नवीन थेरीज मॉडिफाय करण्याचं काम डिडक्टिव्ह अप्रोचने चालत असतं. तर या दोन मध्ये तुम्हाला फरक कळला की डिडक्टिव्ह म्हणजे काय आणि इंडक्टिव्ह म्हणजे काय. इंडक्टिव्ह म्हणजे लोकल टू ग्लोबल. आणि ज्यावेळेला आपण ग्लोबल कडून लोकल कडे येतो, म्हणजे ऑलरेडी प्रूव्हन फॅक्ट आहे त्याच्याकडून लोकल कडे येतो, ती लागू पडते का नाही चेक करतो, त्यावेळेला त्याला आपण डिडक्टिव्ह अप्रोच म्हणतो. सो दिस इज ऑल अबाउट इंडक्टिव्ह अँड डिडक्टिव्ह अप्रोच. क्लिअर आहे इथपर्यंत. तर डिडक्टिव्ह अप्रोचच्या महत्वाच्या गोष्टी काय आहेत. वी आर एबल टू परफॉर्म द क्वांटिटेटिव्ह स्टडीज. म्हणजे आपण बघितलं गुणात्मक अभ्यास कशामध्ये केला जातो, इंडक्टिव्ह मध्ये, ज्याच्यामध्ये गुणधर्म, एखाद्या गोष्टीचे कॅरेक्टरिस्टिक सांगितल्या जातात. म्हणजे सोशल सायन्स मध्ये इंडक्टिव्ह अप्रोचचा सगळ्यात जास्त वापर होतो आणि इंडक्टिव्ह अप्रोचचा विचार करून थेरीज आणि हायपोथेसिस मांडले जातात. आणि डिडक्टिव्ह अप्रोच मध्ये काय केलं जातं, क्वांटिटेटिव्ह अप्रोच किंवा क्वांटिटेटिव्ह स्टडीज केल्या जातात. स्टॅट मध्ये, इकॉनॉमिक्स मध्ये, नॅचरल सायन्सेस मध्ये ज्या ऑलरेडी एक्झिस्टिंग थेरीज आहेत त्याचं एक्सपेरिमेंट लावलं जातं, त्याच्या आधारे डेटा कलेक्ट केला जातो आणि त्या थेरीज खऱ्या आहेत का, थेरीज मध्ये मॉडिफिकेशनची गरज आहे, प्रूव्ह केलं जातं. म्हणजे बरेच फिजिकल सायन्सेसचे रिसर्च अजून सुद्धा असेच होतात जे ऑलरेडी थेरम मांडलेले असतात. त्या थेरम मध्ये काही स्टेप्स आपल्याला कमी करता येतात का, किंवा थेरम मधली एखादी स्टेप रॉंग आहे का, हे आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्हाला डिडक्टिव्ह अप्रोच वापरावा लागतो. ऑलरेडी प्रूव्हन थेरीज तुम्हाला घ्यावा लागतात. विथ द हेल्प ऑफ द डेटा अनालिसिस वी ट्राय टू अप्लाय दॅट थेरीज फॉर द लोकल एरियाज. And if that theories were proven for the local areas, then we accept that hypothesis, otherwise we reject that theories. नाहीतर ती थेरी अप्लाय झाली नाही तर आपण रिजेक्ट करतो. मग डिडक्टिव्ह अप्रोच हा क्वांटिटेटिव्ह अप्रोच असतो, इंडक्टिव्ह अप्रोच हा क्वालिटेटिव्ह अप्रोच असतो. याच्यामध्ये जसं आपण डिस्कस केलं, डिडक्टिव्ह अप्रोच मध्ये एक्सपेरिमेंट लावले जातात कंट्रोल एरियामध्ये. जसं आता सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे ते बिग बँग थेरीचं. बिग बँग थेरीमध्ये विश्वाची उत्पत्ती कशी झाली असेल ते बघितलं जातं. म्हणजे एक देव पार्टिकल असतं, ते देव म्हणजे असं आतापर्यंत कन्सेप्ट आहे किंवा लॉ ऍक्सेप्टेड आहे सगळीकडे की एक स्मॉल पार्टिकल होतं, व्हेरी डेन्स पार्टिकल, त्याचा विदिन सेकंड मध्ये मोठा स्फोट झाला आणि त्या स्फोटातून वेगवेगळे ग्रह तारे तयार होऊन आपली सूर्यमाला, आकाशगंगा वगैरे तयार झाल्या. मग हे जे युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड ट्रूथ आहे, जे जनरलाइज स्टेटमेंट आहे, ते आपण लोकल लेवलला आणलं. म्हणजे एखाद्या लॅब मध्ये एक एक्सपेरिमेंट तयार केला गेला आणि त्या एक्सपेरिमेंटसाठी एक डेन्स पार्टिकल घेतलं आणि हवेच्या पोकळीमध्ये एक पोकळी तयार केली गेली पाईपमध्ये आणि त्या पोकळीमध्ये ते पार्टिकल ठेवलं, त्याचा स्फोट केला गेला, ज्याला आपण सुपरनोवा म्हणतो आकाशगंगेमध्ये. तर त्या स्फोट नंतर आकाशगंगा वेगवेगळ्या कशा तयार झाल्या स्फोटानंतर याचं ऑब्झर्वेशन सुरू झालं आणि त्याच्या आधारे आपण जनरलाइज स्टेटमेंट प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला की खरंच असं आकाशगंगा अशाच तयार झाल्या असतील का. म्हणजे आपण काय केलं, वी टूक द ऑलरेडी प्रूव्हन थेरी and with the help of the local data we try to understand that theory and we try to prove that hypothesis or the theory. मग आपण काय केलं, एक्सपेरिमेंट लावला आणि त्या एक्सपेरिमेंट लोकल लेवलच्या एक्सपेरिमेंटच्या आधारे जे ऑलरेडी ग्लोबलला प्रूव्ह झालेला आहे, जी थेरी प्रूव्ह आहे ती आपण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला, त्याची व्हॅलिडिटी चेक करण्याचा प्रयत्न केला. त्याला आपण डिडक्टिव्ह अप्रोच म्हणतो. मग जो आता बिग बँगचा रिसर्च चालू आहे तो डिडक्टिव्ह अप्रोच आहे. मोस्ट ऑफ द रिसर्च इज असोसिएटेड विथ द केमिस्ट्री or the physics, they are using deductive method, and we geographers we are very commonly using the inductive method because our research or our objectives are qualitative in nature. We created hypothesis, on that basis of the hypothesis we try to create a theory. त्याच्यामुळे आपण आपला सगळ्यात जास्त जे पीएचडी थेसिस किंवा रिसर्च असतात
ते इंडक्टिव्ह रिसर्चवर अवलंबून असतात. आणि जे एक्सपेरिमेंटल रिसर्च असतात ज्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट लावले जातात छोट्या लेवलवरती, जे ऑलरेडी प्रूव्ह आहे ते आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न केला जातो, ते खरंच आहे का हे बघण्याचा प्रयत्न केला जातो, ते सगळे डिडक्टिव्ह रिसर्च आहेत. ओके, तर हे हायपोथेसिस ड्रिव्हन इन्व्हेस्टिगेशन्स असतात. हायपोथेसिस ड्रिव्हन्स म्हणजे ऑलरेडी हायपोथेसिस वेअर क्रिएटेड, ऑलरेडी थिंग्स वेअर देअर, ऑलरेडी थेरीज वेअर देअर, म्हणजे थेरी तिथे असतात. त्या थेरी फक्त पुन्हा एकदा लॅबमध्ये टेस्ट करून बघितल्या जातात की आता सुद्धा त्या थेरीज किंवा ते लॉस लागू पडतात का नाही. म्हणून त्याला हायपोथेसिस ड्रिव्हन इन्व्हेस्टिगेशन म्हणतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे ऑलरेडी हायपोथेसिस काय आहे, त्या हायपोथेसिस घ्यायचा, प्रूव्ह करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करायचा, त्याला आपण काय म्हणतो, हायपोथेसिस ड्रिव्हन इन्व्हेस्टिगेशन्स. मग डिडक्टिव्ह रिसर्च जे मॅक्झिमम आहेत त्या सगळ्या यामध्ये येतात. म्हणजे बऱ्याच क्लिनिकल ट्रायल्स बघतो आपण. क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे ऑलरेडी औषधं तयार असतात, ती औषधं एखादा सायंटिफिक लॉ वापरून तयार केलेली असतात की एवढ्या एवढ्या प्रमाणात या पद्धतीचा ड्रग्स दिलं तर तुमचा हा आजार बरा होतो. मग तो आजार बरा होतो हे ऑलरेडी प्रूव्हन आहे, पण तरी सुद्धा क्लिनिकल ट्रायल्स घेतल्या जातात. म्हणजे ते औषध एकदा तयार झालं की लोकल लेवलला ते टेस्ट केलं जातं. म्हणजे जनावरांवर त्याचा वापर केला जातो, मग माणसांवरती वापर केला जातो, आणि त्याच्यातून आउटपुट काय आले बघतात, त्याचा ऑब्झर्वेशन करतात, डेटा कलेक्ट करतात. आणि ते जर डेटा हायपोथेसिसला सपोर्ट करत असेल, म्हणजे खरंच ते औषध दिल्यानंतर त्या पद्धतीचा रोग बरा होत असेल, तर ते मग अप्रूव्ह केलं जातं आणि ती थेरी किंवा ते मेडिसिन्स ऍक्सेप्ट केलं जातं. नाहीतर ते थेरी किंवा मेडिसिन्स रिजेक्ट केलं जातं. मग त्यासाठी आपण डिडक्टिव्ह हायपोथेसिस वापरतो. डिडक्टिव्ह रिसर्च मेथड्स मला वाटते सगळ्यांना क्लिअर झाले असतील. इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह बेसिक डिफरन्स इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह मधला सर्वांना कळाला असेल. तर या सगळ्या जिओग्राफी मधल्या थेरीज आहेत. इंडस्ट्रियल लोकेशन थेरी, अल्फ्रेड वेबरची असेल किंवा सेक्टर मॉडेल असेल, तर हे त्या काळामध्ये लागू पडत होतं. हे युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड ट्रूथ होतं. हे ग्लोबली रिकॉग्नाइज मॉडेल होतं. पण ह्या ग्लोबली रिकॉग्नाइज मॉडेलच आपण लोकल लेवलसाठी म्हणजे कोल्हापूरसाठी हे लागू पडतं का किंवा दुसऱ्या कुठल्या कंट्रीसाठी हे लागू पडतं का याचा अभ्यास केला. आणि अभ्यास केला याच्यानंतर डाटा कलेक्ट केला की खरंच सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट ही मध्ये असते, त्याच्या बाजूला ट्रान्सपोर्ट आणि इंडस्ट्रियल सेक्टर असतो, मग त्याच्या बाजूलाच तिथं काम करणारे लोक म्हणजे मजदूर किंवा कामगारांचा एरिया असतो. मग आता जाऊन तुम्ही सिटीमध्ये बघितला तर अशा गोष्टी तुम्हाला दिसत नाहीत. एकच सेंटर सिटीमध्ये असत नाहीत, मल्टिपल सेंटर असतात. मग याचाच अर्थ काय, आपण डाटा कलेक्ट केला, याचा हायपोथेसिस प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला, पण ते प्रूव्ह झालं नाही, याच्या उलटे रिझल्ट आम्हाला दिसले. एकच सेंटर न दिसता मल्टिपल सेंटर्स दिसले आणि हे सगळे जे झोन्स आहेत ते डिस्टर्ब झालेले दिसले. मग आता ही थेरी अप्लाय होत नाही, म्हणून ही आपण हायपोथेसिस किंवा थेरी रिजेक्ट करू शकतो. सो विथ द हेल्प ऑफ द डिडक्टिव्ह अप्रोच वी आर एबल टू रिजेक्ट द थेरीज. म्हणजे तुम्हाला समजलं असेल आता, इंडक्टिव्ह अप्रोच एक्सप्लोरेटरी रिसर्च असतो. म्हणजे एखादा नवीन थेरी किंवा लॉ तयार करायचा असेल तर आपण इंडक्टिव्ह मेथड वापरणार, आणि जी ऑलरेडी ऍक्सेप्टेड थेरी किंवा लॉ आहे ती टेस्ट करायची असेल आणि त्याच्यातून नवीन काय तर कन्फर्मेशन द्यायची असेल तर तुम्ही डिडक्टिव्ह अप्रोच वापरणार. सो दॅट इज नथिंग बट द कन्फर्मेशन अप्रोच. म्हणून डिडक्टिव्ह अप्रोच हा कन्फर्मेशन अप्रोच म्हणून ओळखला जातो. तर ह्या दोन बेसिक गोष्टी होत्या इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह समजण्यासाठी. आणि ज्या वेळेला आपण या दोघांमध्ये कम्पेअर करतो की डिडक्टिव्ह मध्ये काय आणि इंडक्टिव्ह मध्ये काय, तर इंडक्टिव्ह अप्रोच मध्ये आपण काय करतो, पहिल्यांदा ऑब्झर्वेशन स्टार्ट करतो आणि त्याच्या आधारे आपण डाटा कलेक्ट करून एखादी थेरी मांडतो आणि ती थेरी आपण प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो इंडक्टिव्ह अप्रोच मध्ये. म्हणजे एखादा नवीन नियम आपल्याला सांगायचा असेल त्यासाठी आपण पहिल्यांदा एखादी गोष्ट अज्युम करतो की असं असं असू शकतो. मग तसं आहे का हे बघण्यासाठी आपण पहिल्यांदा ग्राउंडवर जातो, लोकल लेवलला, तिथला डाटा तयार करतो, तो डाटा घेतो आणि तो अनालाइज करतो वेगवेगळ्या सायंटिफिक मेथड्स वापरून, आणि आपण प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो की अशी गोष्ट तिथं होऊ शकते. मग त्याच्या आधारे आपण एक हायपोथेसिस तयार केलेलं असतं की असं असेल तर तसं होईल. मग हे हायपोथेसिस जर आपण डाटा वापरून प्रूव्ह करून दाखवलं तर ते सगळे ऍक्सेप्ट करू शकतात की खरंच अशी कंडिशन असेल तर या पद्धतीने ऍग्रिकल्चर प्रोडक्शन वगैरे वाढेल, तर त्याला आपण इंडक्टिव्ह रिसर्च म्हणणार. तर डिडक्टिव्ह रिसर्च म्हणजे काय, आपण सुरुवातच थेरी पासून करतो. इंडक्टिव्ह मध्ये काय करतो, आपण ऑब्झर्वेशन पासून सुरुवात करतो आणि ऑब्झर्वेशन पासून पोहोचतो कुठं, थेरी पर्यंत, म्हणजे जनरलाइज स्टेटमेंट पर्यंत पोहोचतो लोकल लेवलला सुरुवात करून. आणि डिडक्टिव्ह मध्ये काय करतो, आपण जनरलाइज स्टेटमेंट आधीच फाइंड आउट करतो जे ऑलरेडी अवेलेबल आहे आणि त्या टॉप लेवल पासून आपण बॉटम कडे येण्याचा प्रयत्न करतो. ग्लोबल लेवल पासून आपण लोकल लेवलला येण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एखादी थेरी ऑलरेडी आहे तर त्या थेरीमध्ये काय काय हायपोथेसिस होते, त्या हायपोथेसिस पुन्हा एकदा आपण बघतो, त्याच्याशी रिलेटेड लोकल एरियाचा डाटा कलेक्ट करतो आणि ते लोकल एरियामध्ये प्रूव्ह होतं का नाही हे बघतो. म्हणजे त्या काळामध्ये असं होतं, या थेरीमध्ये असं सांगितलेलं आहे, ते आता लागू पडतं का नाही हे आपण बघतो विथ द हेल्प ऑफ द डाटा अँड सायंटिफिक मेथड्स, अँड देन वी कन्फर्म द थेरी ऑर रिजेक्ट द थेरी.
म्हणून याला कन्फर्मेटरी रिसर्च म्हटलं जातं. म्हणजे आपण एखादी गोष्ट प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो जी ऑलरेडी अवेलेबल आहे आपल्या लोकल लेवलचा स्टडी करून, किंवा जे क्लिनिकल ट्रायल्स असतात, म्हणजे एखादा औषध लागू करायचं का नाही, हे औषध आधी तयार झालेलं आहे, लॉ तयार झालेला आहे, ते आपण वेगवेगळ्या पेशंटवरती वापरतो, त्याचा इम्पॅक्ट कसा होतो बघतो, आणि तो जर चांगला होत असेल तर औषध ऍक्सेप्ट करतो, नाही होत असेल तर ते रिजेक्ट केलं जातं. त्याला आपण डिडक्टिव्ह अप्रोच म्हणतो. मग या दोघांच्या मध्ये की डिफरन्स काय? तर की डिफरन्स तुम्हाला माहिती असेल, की जी व्हॅलिडेटिंग करायची असते थेरीची, म्हणजे जी ऑलरेडी प्रूव्हन थेरीज आहेत, त्या आपण व्हॅलिडेट करण्याचा प्रयत्न करतो डिडक्टिव्ह अप्रोचनं. आणि नवीन थेरी करायच्या असतील, नवीन गोष्टी, नवीन लॉ तुम्हाला क्रिएट करायचे असतील, एक्सप्लोरेटरी रिसर्च करायचा असेल, तर आपण इंडक्टिव्ह अप्रोच वापरतो. तर हा बेसिक डिफरन्स आहे इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह अप्रोचमध्ये. मग मॅक्झिमम जे जॉग्राफर्स असतात, आमचे बऱ्याच जणांचे पीएचडी थेसिस बघितला तर ते इंडक्टिव्ह अप्रोच असतात. आम्ही लोकल लेवलला जातो, एक्सप्लोर करतो, डाटा कलेक्ट करतो, हायपोथेसिस मांडतो आणि ते हायपोथेसिस प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो, आणि त्याच्यातून एखादी लॉ किंवा थेरी होते का हे आपण बघत असतो. म्हणजे आपला रिसर्च हा इंडक्टिव्ह रिसर्च आहे. डिडक्टिव्ह रिसर्च कोण करतं? शक्यतो फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये जर गेला तर त्यांचे मॅक्झिमम रिसर्च हे डिडक्टिव्ह रिसर्च आहेत. म्हणजे केमिस्ट्रीमध्ये जसे औषधाचे क्लिनिकल ट्रायल्स असतील, किंवा एखादे एक्सपेरिमेंट ऑलरेडी आहे, त्याच्यातल्या काही स्टेप तुम्हाला कमी करायचे असतील, तर ते ऑलरेडी अवेलेबल एक्सपेरिमेंट लावलं जातं, आणि त्याच्यामधल्या कुठल्या स्टेप कमी केल्यानंतर काय रिझल्ट येतात बघितले जातात, आणि त्याच्या आधारे रिसर्च केला जातो, तो डिडक्टिव्ह रिसर्च. सो दीज आर द बेसिक थिंग्स दॅट वेर असोसिएटेड विथ द इंडक्टिव्ह अँड डिडक्टिव्ह रिसर्च. आणि याच्यामध्ये मग दोघांपैकी कुठला रिसर्च आपण सिलेक्ट करायचा हे आपल्यावरती डिपेंड असतं, की आपल्याला रिसर्च करायचा आहे तर आपण कोणता रिसर्च करायचा हे पहिल्यांदा आपण फिक्स करावं लागतं, आणि त्याच्यानंतर मग रिसर्च फॉर्म्युलेशन वगैरे, प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन, ह्या सगळ्या स्टेप येतात. मग सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही इंडक्टिव्ह रिसर्च करणार आहे, लोकल पासून ग्लोबल कडे जाणार आहे, एखादी थेरी फॉर्म करणार आहे, का ग्लोबल पासून लोकल कडे येणार आहे, जनरलाइज आयडिया पासून एखाद्या लोकल आयडियाकडे येणार आहे. म्हणजे जे ऑलरेडी प्रूव्हन आहे त्याच्यामध्ये काय चुका आहे, ते ऑलरेडी प्रूव्हन एक्सपेरिमेंट आहे त्याच्यामध्ये काही स्टेप रिजेक्ट करता येतात का, हे तुम्ही करणार आहे. हे तुम्ही आयडेंटिफाय करून तुमच्या रिसर्चसाठी इंडक्टिव्ह टूल वापरता येते, इंडक्टिव्ह अप्रोच वापरता येतो का डिडक्टिव्ह अप्रोच वापरता येतो. आयदर यू आर एबल टू गिव्ह द कन्फर्मेशन ऑर यू वॉन्ट टू एक्सप्लोर द थिंग्स. हे तुम्ही आधी ठरवायचं आहे की तुम्हाला नवीन गोष्टी एक्सप्लोर करायच्या आहेत, नवीन थेरी मांडायची आहे, की जी ऑलरेडी थेरी आहे, ती आयडिया आहे ती कन्फर्म करायची आहे. जर आयडिया कन्फर्म करायची असेल, जी आयडिया ऑलरेडी आहे ती आता लागू पडते का बघायचं असेल, तर तुम्ही जाणार डिडक्टिव्ह रिसर्च कडे. आणि इंडक्टिव्ह रिसर्च म्हणजे तुम्हाला एक्सप्लोरेटरी रिसर्च करायचं असेल, एखादी नवीन गोष्ट एक्सप्लोर करायची आहे, नवीन थेरी मांडायची आहे, नवीन लॉ करायचा असेल, तर तुम्ही जाणार इंडक्टिव्ह रिसर्च कडे. तर हा बेसिक डिफरन्स होता या दोघांच्या मध्ये. आणि क्वांटिटेटिव्ह क्वालिटेटिव्ह दोन्ही प्रकारचा डेटा याच्यामध्ये वापरला जातो, पण मोस्टली इंडक्टिव्ह रिसर्च साठी क्वालिटेटिव्ह डेटावर फोकस केलं जातं, डिडक्टिव्ह रिसर्च साठी क्वांटिटेटिव्ह डेटावरती फोकस केलं जातं. मग दोघांचे काही प्लस पॉईंट आहेत, काही निगेटिव्ह पॉईंट आहेत. म्हणजे दोन्ही रिसर्च मध्ये काही बेनिफिशियल पण आहे. म्हणजे काय बेनिफिशियल आहे, जसं आपण इंडक्टिव्ह रिसर्च मध्ये बघितलं, याच्या स्ट्रेंथ काय, तर याच्यामध्ये क्लिअर मेन्शन आहे की इट इज डिफिकल्ट टू एक्सप्लेन युजिंग एक्झिस्टिंग थेरीज. म्हणजे काही फिनॉमिना जे आहेत, जे आता वर्ल्ड मध्ये घडत आहेत, ते आपण जुनीच वानथोनीची थेरी वापरली आणि आताचा फिनॉमिना इंटरप्रिट करण्याचा प्रयत्न केला, करता येईल का? त्यावेळेच्या काळामध्ये आताच्या काळामध्ये खूप फरक आहे. त्यावेळेचा थेरी एका शेतकऱ्याने ऑब्झर्व केलेली होती, घोडागाडी किंवा बैलगाडी होती त्याच्याकडे, आणि त्यावेळेला रोड कच्चे होते, मग त्याच्या आधारे त्याने ती थेरी मांडली होती. मग ती थेरी आता लागू पडते का नाही हे आपल्याला बघता येतं इंडक्टिव्ह अप्रोचच्या आधारे. ठीक आहे, मग त्यासाठी आपल्याला ती थेरी डायरेक्ट वापरण्याची गरज नाही, आपण स्वतःची थेरी तयार करणार. आपल्या लोकल कंडिशन्स काय आहेत, त्या कंडिशन्स मध्ये आपलं वाहतूक कशी आहे, आपल्याकडे कोणत्या प्रकारचे व्हेकल आहे, मग आता कोणता लँड यूज पॅटर्न तयार झालेला आहे, हे जे आत्ताचा डेटा कलेक्ट करून आतासाठीचा आपण हायपोथेसिस करणार लोकल एरियासाठी, ही याची स्ट्रेंथ आहे. म्हणजे कुठलाही रिसर्च आता कोणत्या लोकल एरियासाठी बेनिफिशियल आहे हे आपल्याला लगेच कळू शकतं. पण याचे लिमिटेशन्स काय, तर याच्यासाठी खूप मोठा सर्वे तुम्हाला करावा लागतो. म्हणजे एखादी जनरलाइज स्टेटमेंट करायची असेल तर तुम्ही एक किंवा दोन एरियाचा सर्वे करून चालत नाही, बऱ्याच एरियामध्ये ते लागू पडतं का आधी बघावं लागतं. मग त्यासाठी तुमचा वेळ जातो, तुमची टाइम जाते, आणि हे या इंडक्टिव्ह रिसर्चचे लिमिटेशन्स आहेत. मग जे मॅक्झिमम क्वेश्चनर्स तयार करतात, मॅक्झिमम इंटरव्ह्यू सर्वे करतात आणि त्याच्या आधारे चांगला आउटपुट करतात, ते सगळे इंडक्टिव्ह रिसर्च चांगल्या पद्धतीने करू शकतात. जर तुमचे सॅम्पल्स कमी असतील, तर सॅम्पल कमी असल्यामुळे तुमचा जो आउटपुट येणार आहे तो लोकल एरियासाठी लागू होत असेल, तर सगळ्याच त्या पद्धतीच्या एरियांसाठी तो लागू पडत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी सॅम्पल साईज वेगवेगळी असते, प्रत्येक ठिकाणी ह्युमन बिहेवियर वेगवेगळं असतं. मग तुम्ही शक्यतो असा प्रयत्न केला पाहिजे की सगळ्या पद्धतीची ह्युमन बिहेवियर आपल्या रिसर्च मध्ये कव्हर व्हावेत. सगळ्या प्रकारच्या रोड फॅसिलिटी, सगळ्या प्रकारचे व्हेकल जे वापरले जातात, हे ज्यावेळेला तुम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न कराल, म्हणजेच एक्सटेन्सिव्ह रिसर्च कराल,
म्हणजे तुम्ही डाटा सॅम्पल्स जे आहेत ते डाटा सॅम्पल्स तुम्ही जास्त वापराल त्यावेळेला तुमचा इंडक्टिव्ह रिसर्च खूप चांगला होईल. त्याच्यामुळे पीएचडी साठी कंपल्शन केलेलं असतं बघा. तुमचा जो होल आहे त्या होल मध्ये 15% पेक्षा जास्त तुमचे सॅम्पल्स असावेत. म्हणजे जर 100 पॉप्युलेशन असेल तर त्यातले कमीत कमी 15 लोकांचा सर्व्हे तुम्ही करावा. पण जितका जास्त तुम्ही सर्व्हे कराल, तुमच्या 100 पैकी तुम्ही 60-70 लोकांचा सर्व्हे केला तर तुमचे जे रिझल्ट येतात त्याच्यावरून जी थेरी बिल्ड होणार आहे ती खूप ऍक्युरेट असेल. त्याच्यामुळे सॅम्पल्स चूज करताना शक्यतो तो होलचं जरी रिप्रेझेंटेशन करत असला तरी मॅक्झिमम सॅम्पल्स घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमची थेरी चांगल्या पद्धतीने तुम्हाला प्रूव्ह करता येईल. आणि डिडक्टिव्हची स्ट्रेंथ काय, तर डिडक्टिव्ह रिसर्च मध्ये आपण बघितलेलं आहे की ऑलरेडी प्रूव्हन थिंग्स असतात. मग ऑलरेडी प्रूव्हन थिंग्स असतील तर आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये सहज रिलेशनशिप वगैरे लावता येतं. म्हणजे एखादी गोष्ट ऑलरेडी प्रूव्हन आहे, आता लॉ आहे, लॉ मध्ये असं एवढे फर्टिलायझर्स तुम्ही वापरले तर एवढं प्रोडक्शन येणार, ते ऑलरेडी प्रूव्ह केलेलं असेल कोणतं, तर आपण डायरेक्ट तेवढे फर्टिलायझर्स वापरणार आणि त्याच्या आधारे प्रोडक्शन घेणार. ही गोष्ट सोपी जाईल, हा अभ्यास करायला सोपं जाईल. म्हणजे क्लिनिकल ट्रायल जरी आपल्याला घ्यायचे असतील, एखादं औषध ऑलरेडी तयार आहे आणि ते जर आपण इकडे प्रूव्ह करून दाखवलं की खरंच हे औषध तयार आहे आणि याच्यावरून तुम्ही फक्त पेशंटला ते लागू पडतं का नाही एवढं बघायचं आहे. तर बऱ्याच गोष्टी याच्यातल्या ऑलरेडी प्रूव्ह असतात. आपल्याला फक्त ते पेशंटचा डेटा कलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यावरून ते लागू पडतं का नाही सांगायचं आहे. मग याच्यामध्ये आपली बरीच कामं वाचतात. आपल्याला जी औषध तयार करण्याची स्टेप असते किंवा लॉ किंवा थेरी तयार करण्याची स्टेप असते ती वाचते आणि थोडक्यामध्ये आपल्याला एखादी चांगली गोष्ट मिळू शकते. ते जर औषध आपण क्लिनिकल ट्रायल्स मध्ये अप्रूव्ह केलं तर आपल्याला, म्हणजे अप्रूव्ह कधी करणार, ज्यावेळेला ते प्रॉपर लागू पडतं. मग जर ते प्रॉपर लागू पडतं, आपल्या डेटानुसार ते मॅच होतं आणि अप्रूव्ह झालं तर आपल्याला एक चांगलं मेडिसिन कमी स्टेप मध्ये मिळू शकतं. मग डिडक्टिव्ह रिसर्चचा हाच फायदा आहे. ऑलरेडी सगळ्यांनी एक्सपेरिमेंट करून ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये थोडेफार बदल केले तर ते आपल्याला चांगली गोष्ट म्हणून वापरता येतं. पण याचे लिमिटेशन्स पण आहेत. म्हणजे आपल्या रिसर्चमध्ये एखादा थेरी किंवा लॉ वापरायचा असेल तर आपल्या रिसर्चवरती बरेच लिमिटेशन्स येतात. कारण तो लोकल एरियासाठी त्यांना मानलेला असतो लॉ, नंतर जनरलाइज झालेला असतो. त्याच्यातल्या प्रत्येक गोष्टी आपल्या लोकल लेवलला लागू पडतीलच असं नाही. जसं क्लिनिकल ट्रायल म्हणतो, आता जर क्लिनिकल ट्रायल युरोपमध्ये झाली, युरोपच्या लोकांची इम्युनिटी पॉवर वेगळी, तिथे राहणारे क्लायमेट वेगळं, मग ते जर आपण इंडियन्स वरती आहे तसं लागू केलं, तिथं ते क्लिनिकल ट्रायल मध्ये प्रूव्ह झालं, पण ती इंडियनसाठी कोणतीही टेस्ट न घेता आपण डायरेक्ट लागू केलं तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला त्याचे साईड इफेक्ट पण जाणवतात. कारण आपल्या इकडचं क्लायमेट, आपले बॉडी स्ट्रक्चर वेगळं असतं. मग ते ऍक्सेप्ट करेल का नाही ते आपल्याला सांगता येत नाही. त्यासाठी पुन्हा तुम्हाला इकडे येऊन क्लिनिकल ट्रायल्स कराव्या लागतील. मग हे जे काम आहे, जे मॅच करण्याचं किंवा हायपोथेसिस टेस्टिंगचं काम आहे, ते तुम्हाला पुन्हा पुन्हा करत राहावं लागतं. दॅट इज द लिमिटेशन्स ऑफ द डिडक्टिव्ह रिसर्च. किंवा एखादी गोष्ट जनरलाइज असली तरी सगळीकडेच ती लागू पडत नाही, काही ठिकाणी ते लागू पडते. म्हणजे तेच औषध युरोपसाठी परफेक्ट लागू पडतं पण इंडियनसाठी लागू पडत नाही. मग हे याच्यातले ड्रॉबॅक्स आहेत. म्हणजे एखादी गोष्ट जर आपण जनरलाइज वरून लोकल लेवलला प्रूव्ह केली तर फक्त ती काही वेळेला त्या लोकल लेवल पुरतीच प्रूव्ह होते, पण दुसऱ्या लोकल लेवलला ती प्रत्येक वेळेला प्रूव्ह होईलच असं नाही. सो दीज आर द लिमिटेशन्स ऑफ दिस इंडक्टिव्ह अँड डिडक्टिव्ह रिसर्च. मग हे या दोनचे पॉझिटिव्ह पॉइंट्स पण आहेत आणि निगेटिव्ह पॉइंट्स पण आहेत. मग याच्या काही केस स्टडीज आपण डिस्कस करण्यासाठी इथं घेतलेल्या आहेत. जसं अर्बन एरियामध्ये आपण इंडक्टिव्ह रिसर्चचा स्टडी करायला लागला तर अर्बन एरियामध्ये मोकळ्या वेळेत लोक काय करतात याचे आपण इंटरव्ह्यू वगैरे घेतले. तर ओपन स्पेस असतील अर्बन एरियामध्ये तर बरेच लोक तिथे जातात, फिरायला जातात, एक्सरसाइज करतात, एकमेकाशी गप्पा मारतात, सोशल थिंकिंग किंवा सोशलायझेशन खूप जास्त होतं. असं आपण आपल्या लोकल एरियाचा एखाद्या गार्डनचा किंवा ओपन स्पेसचा अभ्यास करून रिसर्च केला आणि त्याच्या आधारे आपण जनरलाइज स्टेटमेंट केलं की जिथं जिथं अर्बन एरियाज असतील आणि अर्बन एरियामध्ये ओपन स्पेस असतील तिथले लोक हे जनरली त्या ओपन स्पेस मध्ये एकत्र येत असतील, वेगवेगळे प्लॅनिंग करत असतील, ते तिथे येऊन वेगवेगळ्या सोशल ऍक्टिव्हिटीज करत असतील का, तर तो ओपन स्पेस सगळ्यांसाठी कॉमन वापरण्यासाठी मिळतो. मग आपण याच्या आधारे जनरलाइज स्टेटमेंट करून प्लॅनर्सना सजेशन देणार, तुम्हाला काही सोशल फॅसिलिटीज वगैरे द्यायच्या असतील तर तुम्ही त्या ओपन स्पेस मध्ये जाऊन तिथल्या लोकांना त्या फॅसिलिटीज देऊ शकता किंवा एखादी जिम वगैरे ओपन जिम तुम्ही कन्स्ट्रक्ट करू शकता आपल्या लोकल लोकांसाठी वगैरे. मग असं करून इंडक्टिव्ह रिसर्च तुम्हाला एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून जनरलाइज स्टेटमेंट किंवा ग्लोबल स्टेटमेंट करण्यासाठी उपयुक्त पडतो. ही एक केस स्टडी फक्त तुम्हाला सांगितली, याच्याशिवाय आणखी भरपूर गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत जेणेकरून इंडक्टिव्ह रिसर्च तुम्हाला समजेल. डिडक्टिव्हची केस स्टडी काय आहे, तर डिडक्टिव्ह मध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे की ज्यांचा हाय ब्लड प्रेशर आहे, हाय ब्लड प्रेशर इज पॉझिटिव्हली कोरिलेटेड विथ द कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस. म्हणजे जे काही हार्ट अटॅकशी रिलेटेड गोष्टी आहेत, तर ज्यांचा हाय ब्लड प्रेशर आहे त्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो. मग ही एक जनरलाइज स्टेटमेंट आहे की ऑलरेडी त्यांनी अभ्यास केलेला आहे, थेरी लॉ तयार केलेला आहे
की ज्यांचं हाय ब्लड प्रेशर आहे त्यांना अटॅक लवकर येऊ शकतो. मग हे आपण प्रूव्ह करण्यासाठी आपल्या लोकल लेवलला बऱ्याच लोकांचे हाय ब्लड प्रेशर असणारे लोकांना आपण एकत्रित केलं, त्यांच्यावरती काही मेडिकेशन्स वापरले आणि त्या मेडिकेशनचा काय फायदा झाला की त्यांचा हाय ब्लड प्रेशर रिड्यूस झालं आणि अटॅकचं प्रमाण सुद्धा कमी झालं. आणि याच्या आधारे आपण काय केलं की ह्यांचं जे स्टेटमेंट आहे ते प्रूव्ह करून दाखवलं की खरंच ज्यांचं हाय ब्लड प्रेशर होतं त्यांना अटॅक येण्याची शक्यता जास्त होती. मेडिकेशन वापरल्यानंतर त्यांचं लो ब्लड प्रेशर झालं आणि ते जास्त वर्ष जगू शकले, त्यांना अटॅक येण्याची शक्यता खूप कमी झाली. मग हा झाला डिडक्टिव्ह रिसर्च, म्हणजे जे ऑलरेडी प्रूव्हन आहे त्याचा आधार घेऊन आपण लोकल लेवलला ते टेस्ट केलं आणि लोकल लेवलला ते प्रूव्ह झालं तर आपण ते अप्रूव्ह केलं, नाहीतर आपण रिजेक्ट करतो. त्याला आपण डिडक्टिव्ह अप्रोच असं म्हणतो. ठीक आहे, इथपर्यंत मला वाटतं इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह अप्रोच समजला असेल. मग थोडक्यात एकदा बघायचं झालं तर इंडक्टिव्ह अप्रोच मध्ये आपण लोकल टू ग्लोबल जातो, बॉटम टू टॉप कडे जातो. म्हणजे आपण एक्सप्लोरेटरी रिसर्च करतो, छोट्या लोकल लेवलच्या गोष्टी अभ्यासतो, डाटा कलेक्ट करतो, ऑब्झर्वेशन्स करतो, हायपोथेसिस मांडतो, हायपोथेसिस प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. जर आपला हायपोथेसिस करेक्ट आलं, म्हणजे आपण जे अज्युम केलेलं होतं, आपण जे मनामध्ये गृहीत धरलेलं होतं ते जर डाटाच्या आधारे खरं ठरलं तर त्यालाच आपण लॉ मध्ये कन्वर्ट करतो, एखादी थेरी मांडतो जे सगळीकडे प्रूव्ह झालेले असेल. हे झालं इंडक्टिव्ह अप्रोच. आणि डिडक्टिव्ह अप्रोच मध्ये काय करतो आपण, ऑलरेडी थेरी तयार असते, ती थेरी आपण आपल्या एरियासाठी लागू करून बघतो. म्हणजे ग्लोबल पासून आपण येतो लोकल लेवलकडे, टॉप पासून आपण येतो बॉटम कडे आणि आपण ती थेरी प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. आपला डेटा लोकल लेवलचा कलेक्ट करतो. त्या थेरीमध्ये सांगितलं असेल की असं असं होऊ शकतं, तर ते आपल्या लोकल एरियामध्ये होतं का नाही हे डेटा कलेक्ट करून आपण प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. जर तसं झालं तर आपण काय म्हणतो की ही थेरी अप्रूव्ड आहे, ही थेरी चांगली आहे, आपण सगळीकडे याचा वापर करू शकतो. नसेल तर आपण ती रिजेक्ट करतो. मग अशा पद्धतीने जी ऑलरेडी थेरी आहे ती टेस्ट करण्यासाठी डिडक्टिव्ह अप्रोचचा वापर केला जातो आणि इंडक्टिव्ह अप्रोचचा वापर एखादी नवीन थेरी तयार करण्यासाठी केला जातो. So inductive approach is exploratory and deductive approach is the confirmatory approach. So these are the basic difference between inductive and deductive approach. तर हे थोडक्यात होतं इंडक्टिव्ह रिसर्च आहे का डिडक्टिव्ह रिसर्च आहे, इंडक्टिव्ह अप्रोच आहे किंवा डिडक्टिव्ह अप्रोच आहे. तुमच्या थेसिस मधला किंवा तुमच्या पेपर मधला हे आता तुम्हाला कळेल की तुम्ही कोणती थेरी किंवा कोणती मेथड वापरलेली आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह अप्रोच? हॅलो सरदार पाटील सर. ओके, मग माझ्याकडं आता जसं आपलं डिस्कस झालेलं होतं की प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन अँड फॉर्म्युलेशन ऑफ द रिसर्च डिझाईन, ही एक पीपीटी आहे आणि मायक्रोमेसोची एक छोटीशी पीपीटी आहे. ते आपण घेऊया का लगेच, आपल्याला वेळ असेल तर आपण घेऊया. ठीक ठीक आहे ठीक आहे. तर याच्यामध्ये जो दुसरा महत्वाचा पार्ट सरांनी मला सांगितलेला होता, सर स्क्रीन शेअर करतो 2 मिनिटांमध्ये. तर याच्यामधला दुसरा महत्वाचा पार्ट होता तो एकदा आपल्याला समजलं की आपण इंडक्टिव्ह रिसर्च करणार आहोत का डिडक्टिव्ह. मग दुसरी महत्वाची स्टेप येते ती प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन अँड रिसर्च फॉर्म्युलेशन. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला एखादी गोष्ट आयडेंटिफाय करायची आहे की खरंच इथं प्रॉब्लेम आहे. मग जो प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने रिसर्च करायचा त्याचे एक आपण स्ट्रक्चर तयार करतो, त्याला म्हणायचं रिसर्च फॉर्म्युलेशन. मग प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन इज व्हेरी फर्स्ट स्टेज टू स्टार्ट द रिसर्च. मग प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन ही कोणत्याही रिसर्च मधली सगळ्यात पहिली स्टेज आहे की जी स्टेज आपल्याला सांगते की आपण कोणत्या पद्धतीचा अप्रोच वापरणार आहोत आणि कोणत्या पद्धतीचे रिझल्ट काढणार आहोत. मग पहिल्यांदा तुम्हाला प्रॉब्लेम माहिती पाहिजे, किंवा जर तुम्हाला प्रॉब्लेम माहित नसेल, तुम्ही एक्सपेरिमेंटल रिसर्च करणार असाल तर तुम्हाला कोणता एक्सपेरिमेंट निवडायचा आहे, त्याच्यामध्ये काय करायचं आहे, हे इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह अप्रोचच्या आधारे तुम्हाला कळेल. मग सगळ्यात पहिली स्टेप तुम्हाला प्रॉब्लेम आयडेंटिफाय करायचा आहे आणि या पीपीटी मध्ये आपण तेच बघणार आहोत, वेगवेगळ्या स्टेप की कसा प्रॉब्लेम आयडेंटिफाय करायचा आणि त्यानंतर रिसर्च फॉर्म्युलेशन कसं करायचं. तर प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन मध्ये सगळ्यात महत्वाचं काय, रिसर्चरला आयडिया एकदम क्लिअर पाहिजे की तो कोणता स्टडी करणार आहे. म्हणजे एखाद्या विलेजचा कोणता प्रॉब्लेम तो घेणार आहे, तो प्रॉब्लेम त्याला पर्पज माहिती पाहिजे की आपण तो प्रॉब्लेम काय आयडेंटिफाय करणार आहे, त्याच्यावरती कोणते सोल्युशन्स काढणार आहे. म्हणजे तो प्रॉब्लेम किती मोठा असू शकतो, आपल्याला डेटा कसा मिळू शकेल, या काही बेसिक गोष्टी आहेत. या सगळ्या पूर्ण डेफिनेशन सहित तुम्हाला माहिती पाहिजे की एखाद्या विलेज मध्ये जर ड्रिंकिंग प्रॉब्लेम असेल किंवा ड्रिंकिंग वॉटर प्रॉब्लेम शिवाय ड्रेनेज प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला कोणताही रिसर्च त्या विलेज वरती सुरू करण्यापूर्वी तुम्ही कशावरती रिसर्च करणार आहे हा प्रॉब्लेम तुम्हाला आयडेंटिफाय करता आला पाहिजे. म्हणजे आपल्याला रिसर्च करायचा आहे तो इथला ड्रेनेज प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. तुम्हाला सगळ्यात पहिला कोणती आयडिया आली की इथं हा ड्रेनेज प्रॉब्लेम आहे, मग तो सॉल्व्ह करण्यासाठी काय केलं पाहिजे, ही जे स्टेप ना तुम्ही मांडणार त्याला फॉर्म्युलेशन ऑफ द रिसर्च डिझाईन असं म्हटलं जातं.
मग आता काही स्टेप्स आपण बघूया, हाऊ टू आयडेंटिफाय प्रॉब्लेम. मग प्रॉब्लेम आयडेंटिफाय करण्याच्या काही महत्वाच्या स्टेज आहेत. बरेच रिसर्चर ह्या स्टेज अवॉइड करत असतात आणि डायरेक्ट कोणताही प्रॉब्लेम म्हणतात, सर आमच्या गावामध्ये हा प्रॉब्लेम आहे आणि मी याच्यावरती रिसर्च करणार आहे, आणि मग पुढे जाऊन मग त्याचा डेटा मिळत नाही किंवा तो प्रॉब्लेम तिथं नसतोच किंवा असला तर थोड्याच प्रमाणात असतो. मग त्यांची पीएचडी अडकून पडते, 15-20 वर्ष वगैरे जातात, री रजिस्ट्रेशन करून सुद्धा त्यांना परत ती पीएचडी कंप्लीट करता येत नाही. मग हा प्रॉब्लेम का येतो, तर त्यांनी प्रॉपर रिसर्च आयडेंटिफिकेशनच्या स्टेप घेतलेल्या नसतात. मग या काही महत्वाच्या स्टेप्स आहेत त्या आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला कोणताही रिसर्च प्रॉब्लेम आयडेंटिफाय करण्यासाठी एक्सप्लोरेशन केलं पाहिजे. एक्सप्लोरेशन म्हणजे सगळ्यात जास्त प्रमाणात त्या रिसर्चशी रिलेटेड काही काही गोष्टी असतील, थेसिस असतील, पेपर असतील, किंवा त्या गावामध्ये जाऊन स्वतः फिरलं पाहिजे की खरंच इथं हा ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे का, इथं खरंच या एरियामध्ये कोण काम केलेलं आहे का जे काम मी करणार आहे. हे सगळं तुम्हाला फील्डवर जाऊन एक पायलट सर्वे करावा लागेल सुरुवातीला, आणि त्याच्याशी रिलेटेड मटेरियल गोळा करावा लागेल की या गावामध्ये कधी कधी कोणत्या कोणत्या साठी कसं झालेलं होतं, किती पाऊस पडलेला होता, आणि एवढा पाऊस पडल्यानंतर तिथले ड्रेनेज हा पाऊस मॅनेज करण्यासाठी सफिशियंट होते का रस्त्यावरती पाणी आलेलं होतं, किंवा गटार म्हणजे तिथले जे लोकल प्रॉब्लेम्स आहेत, ड्रेनेज प्रॉब्लेम, गटारी वगैरे प्रत्येक वेळेला चोकोप होतात का, होत असतील तर का होतात, त्यांची साईज नॅरो आहे का, हे सगळं तुम्ही स्वतः जाऊन पहिल्यांदा गावामध्ये बघितलं पाहिजे. दॅट इज द एक्सप्लोरेशन. म्हणजे जो स्टडी एरिया आहे जो तुम्ही निवडणार आहे तिथं खरंच तो प्रॉब्लेम आहे का तुम्हाला पुस्तकात मिळालेला आहे किंवा तुम्हाला इंटरनेटवरून समजला असेल, तर किंवा कोणाच्या बोलण्यातून जरी तुम्हाला समजलं असेल तरी सुद्धा तुम्ही तो प्रॉब्लेम आयडेंटिफाय करण्यासाठी त्या एरियामध्ये जाऊन एक छोटा पायलट सर्वे करायचा की खरंच इथं या पद्धतीचे प्रॉब्लेम आहेत का हे बघण्यासाठी. ठीक आहे, ही पहिली स्टेप. आणि दुसरी स्टेप काय, नॅरो डाऊन द स्कोप टू स्पेसिफिक टॉपिक ऑर सब्जेक्ट. मग तुमचा स्कोप जो आहे ते पूर्ण विलेज मध्ये एवढे एवढे प्रॉब्लेम्स आहेत, ते सगळेच प्रॉब्लेम आपल्याला घ्यायचे आहेत का, नाही. तर आपल्याला त्यातला एक स्पेसिफिक प्रॉब्लेम घ्यायचा आहे. तिथं इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम असेल, तिथं वॉटरचा ड्रिंकिंग वॉटरचा प्रॉब्लेम असेल, तिथं ड्रेनेजचा प्रॉब्लेम असेल, तर तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, तर तुमचा इंटरेस्ट आहे ड्रेनेज प्रॉब्लेम मध्ये. मग तुम्ही तुमचा स्कोप नॅरो डाऊन करायचा. तुम्ही बाकीचे कोणतेही प्रॉब्लेम बघायचा नाही किंवा त्याचा डेटा सुद्धा घ्यायचा नाही, म्हणजे इलेक्ट्रिसिटी कधी येते, किती, काय, त्याचा कोणताही डेटा कलेक्ट करायचा नाही. तुमचा स्कोप फक्त काय असला पाहिजे, तर ड्रेनेज. तिथं असणारे ड्रेनेज कसे आहेत, ते अरेंज केलेले आहेत, त्याचे नॅरो म्हणजे त्याची वेट किती आहे, जे काही तुम्हाला डेटा कलेक्ट करायचा आहे तो फक्त तेवढ्या एका स्पेसिफिक आस्पेक्टशी रिलेटेड असला पाहिजे. म्हणजे तुमचा स्कोप जर तुम्ही नॅरो केला तर त्याच्या आधारे तुम्हाला त्याचे चांगले बेनिफिट्स मिळतील. म्हणजे जो डेटा तुम्हाला पाहिजे तो स्पेसिफिकली तेवढाच डेटा कलेक्ट करता येईल आणि तुमच्यामध्ये कन्फ्युजन राहणार नाही. प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन मध्ये सगळ्यात जास्त रिसर्चर जे चुका करतात ती या दुसऱ्या स्टेपमध्ये. त्यांना माहिती असतं त्या गावामध्ये भरपूर प्रॉब्लेम आहेत, ते सगळे प्रॉब्लेम ते घेऊन बसतात, मला हे पण करायचं आहे, मला ते पण करायचं आहे, आणि शेवटी डेटा कलेक्ट करायला जाताना त्यांना स्पेसिफिक रिसर्च प्रॉब्लेम आयडेंटिफाय करता येत नाही, आणि त्याच्यामुळे ते सगळेच प्रॉब्लेम घेऊन बसतात आणि रिसर्च त्यांचा अडकून पडतो. त्याच्यामुळे वी हॅव टू नॅरो डाऊन द स्कोप ऑफ द रिसर्च. म्हणजे तुमचा जो टॉपिक आहे तो नॅरो डाऊन केला पाहिजे की आपल्याला स्पेसिफिक एवढाच आस्पेक्ट फक्त घ्यायचा आहे, बाकीचे आस्पेक्ट इतर लोक घेतील, मला फक्त त्याच आस्पेक्टवर फोकस करून तोच प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करायचा आहे. मग तुमचा एकदा फोकस फायनलाइज झाला, पहिला एक्सप्लोरेशन केलं, तुमचा फोकस फायनलाइज केला, त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन करायचे. म्हणजे ते ड्रेनेज प्रॉब्लेम कधीपासून येत आहेत, ते आलेले प्रॉब्लेम जे आहेत असेच प्रॉब्लेम आणखी कोण स्टडी केलेले आहेत, म्हणजे आधी सुद्धा ड्रेनेज प्रॉब्लेम वरती कोण कोण रिसर्च केलेला आहे का, रिसर्च केला असेल तर तो कोणत्या विलेजमध्ये किंवा कोणत्या सिटीमध्ये केलेला आहे, मग त्यांनी त्या रिसर्च मध्ये काय केलेलं आहे, मग ते काय केलेलं आहे याच्यामध्ये काही गॅप असतात, म्हणजे त्याने जे केलेलं असतं त्याच्यामध्ये काही गोष्टी सुटून गेलेल्या असतात. मग आपल्या रिसर्च मध्ये डुप्लिकेसी येऊ नये, म्हणजे काही रिसर्च जे डुप्लिकेट होतात, म्हणजे महाराष्ट्राची डेव्हलपमेंट आपण काढायची आहे पण ऑलरेडी कोण तर महाराष्ट्राची डेव्हलपमेंट काढलेली आहे. जसं आता मला इंडस्ट्रीवरती स्टडी करायचा होता, माझा पीएचडीचा टॉपिक होता इंडस्ट्रियल लोकेशन. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये मी आधी बघितलं तर बऱ्याच लोकांनी इंडस्ट्रीवरती, शुगर इंडस्ट्रीवरती अभ्यास केलेला आहे, कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज, पण त्यांचा फोकस काय होता, लेवल्स ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर विलेज ड्यू टू दॅट इंडस्ट्री. मग त्या इंडस्ट्रीमुळे त्या विलेजची डेव्हलपमेंट किती झाली किंवा तो एरिया किती डेव्हलप झाला किंवा महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रियल ग्रोथ कशी आहे, हा सगळा अभ्यास होता. मग मी फोकस नॅरो डाऊन केला, मला फक्त इंडस्ट्रीवरती लक्ष केंद्रित करायचं आहे, त्यात कोऑपरेटिव्ह शुगर इंडस्ट्रीवरती. मग याच्यावरती रिसर्च गॅप फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला. ऑलरेडी सगळ्यांनी इंडस्ट्रीवरती, ग्रोथ वरती, डेव्हलपमेंट वरती रिसर्च केला होता. मग मला ग्रोथ आणि डेव्हलपमेंट वरती रिसर्च केला तर तो अप्रूव्ह होणार नाही. मग मी रिसर्च गॅप फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला आणि मला गॅप मिळाला ते इंडस्ट्रियल लोकेशन अँड प्रॅक्टिस ऑफ इंडस्ट्रियल रिलोकेशन. म्हणजे ज्या इंडस्ट्री आहेत त्या लोकेशन वरती ठराविक का होतात,
तिथंच त्या झालेल्या असतात, इंजिनियर सर्व्हे करतात आणि त्या सर्व्हेच्या आधारे तिथे इंडस्ट्री तयार होते. पण तरी सुद्धा तिथे सगळ्या चांगल्या गोष्टी असून पण काही कालावधीनंतर ते कारखाने आजारी पडतात. बऱ्याच शुगर फॅक्टरीज आहेत त्या आजारी पडतात, काही कालावधीनंतर बंद पडतात, ते दुसऱ्या फॅक्टरीमध्ये कन्व्हर्जन होतं. मग हे का होतं? तर याच्यामध्ये फिजिकल अस्पेक्ट, याच्यामध्ये ह्युमन अस्पेक्ट, तिथले असणारे जे संस्थापक असतील किंवा मॅनेजमेंट बॉडी असेल किंवा तिथं असणारे जे रॉ मटेरियल असेल, पहिला खूप चांगलं रॉ मटेरियल मिळायचं, नंतर ऊसाचं प्रोडक्शन घटलं किंवा क्लायमॅटिक व्हेरिएशन आले, त्याच्यामुळे तिथं प्रॉब्लेम झाला. त्याच्यामुळे किंवा आणखीन एक कारखाना जवळ झाला, त्याच्यामुळे तो कारखाना त्याला येणारं जे लांबून येणारं जे रॉ मटेरियल होतं त्याच्यापेक्षा इतरांना दुसरे कारखाने जवळ पडायला लागले, त्याच्यामुळे ते तिकडे गेले आणि त्याच्यामुळे जी ऑलरेडी एस्टॅब्लिश इंडस्ट्री होती ती आजारी झाली आणि काही कालावधीनंतर बंद पडली. मग ही बंद पडू नये म्हणून याच्यामध्ये काही उपाययोजना वगैरे देता येतात का ते बघितलं. मग ट्रेस रियुटिलायझेशन असेल, जसं चायनामध्ये वॉर इंडस्ट्रीज होत्या, वर्ल्ड वॉर सेकंड मध्ये सगळ्यात जास्त वॉर इंडस्ट्री चायनामध्ये होत्या, जे वॉर इक्विपमेंट प्रोड्यूस करायचे आणि ते जगाला विकायचे, जेणेकरून त्याच्यातून त्यांना चांगलं प्रोडक्शन मिळायचं, पैसे मिळायचे. पण वर्ल्ड वॉर सेकंड संपल्यानंतर वॉरच नाही तर वॉर इक्विपमेंट तेवढे खपायचे बंद झाले, त्याच्यामुळे चायनाच्या त्या इंडस्ट्री बंद पडू लागल्या, आजारी पडू लागल्या. मग त्याने काय केलं, ट्रेस रियुटिलायझेशन म्हणजे जे ऑलरेडी प्रोडक्शनची सिस्टम होती ती आहे तशी ठेवली आणि ते वॉर इक्विपमेंट ऐवजी तसलेच खेळणी तयार करायला सुरुवात झाली, टॉय इंडस्ट्रीमध्ये कन्वर्ट झाले. म्हणजे डायरेक्ट वेपन करण्यापेक्षा प्लास्टिकची खेळणी वगैरे त्याच इंडस्ट्रीमध्ये तयार करायला सुरुवात झाली. याला म्हणायचं ट्रेस रियुटिलायझेशन. मग तशा काही गोष्टी आपल्याला साखर कारखान्यामध्ये करता येईल का, हे सगळं आपण बघितलं. मग मला रिसर्च गॅप सापडला की मी डेव्हलपमेंटकडे फोकस न करता मला फक्त इंडस्ट्री लोकेशन रिलोकेशन प्रॅक्टिसेस कोणत्या कोणत्या आहेत त्या जर आपण वापरल्या तर आजारी कारखाने कसे बरे होतील याच्याकडे फोकस केला आणि मला रिसर्च टॉपिक मिळाला. मग सगळ्यांना असंच करावं लागतं, तुम्हाला पहिला ऑब्झर्वेशन करावं लागतं, आपला स्कोप फायनल करावा लागतो आणि त्याच्या आधारे तुम्हाला गॅप फाइंड आउट करून त्या गॅपच्या आधारे तुम्हाला तुमचा नवीन रिसर्च करता येतो. म्हणजे जे ऑलरेडी नोन आहे पण ते सगळ्यांनी बाहेर काढलेलं नाही, ते लपून आहे, ते इनहेरंट डाटामध्ये आहे, ते डाटा घ्यायचा आणि त्याच्या आधारे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजेच आपण ट्रेंड आणि गॅप आयडेंटिफाय करायचं विथ द हेल्प ऑफ द ऑब्झर्वेशन. ही तुमची तिसरी स्टेज. त्याच्यानंतर लिटरेचर रिव्ह्यू. तुम्हाला समजलं की तुमच्या स्टडीमध्ये गॅप काय आहेत. आता मला समजलं की गॅप कुठे आहेत, तर इंडस्ट्रियल रिलोकेशन वरती बऱ्याच लोकांचा अभ्यास नाही आहे, काही ठराविकच थेसिस होते, ते पण आपल्या इथं नव्हते, बाहेरच्या देशामध्ये होते. मग त्याचे लिटरेचर सर्व्हे करायला सुरुवात करायची. म्हणजे जे गॅप्स आपल्याला मिळालेले आहेत किंवा अनसॉल्व प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती जे लिटरेचर मिळेल, जिथं लेख आलेले असतील, पेपरमध्ये असेल किंवा त्या कारखान्याला जो आजार आहे त्याला जाऊन भेट द्यायची, त्यांचे अहवाल तपासायचे, असं करून तुम्हाला लिटरेचर सर्व्हे बघायचे. मग त्याच्यामध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी सगळे लिटरेचर सर्व्हे तुम्ही करून घ्यायचे, जेणेकरून तुमचा प्रॉब्लेम एकदम स्ट्रॉंग होईल. जे तुम्ही जो थेसिस घेतलेला आहे, जी आयडिया तुम्ही सिलेक्ट केलेली आहे ती एकदम स्ट्रॉंग होईल, कुठेही रिजेक्ट होणार नाही. मग जितके जास्त लिटरेचर सर्व्हे कराल तेवढं जास्त तुम्हाला समजेल की खरंच हा प्रॉब्लेम कोण घेतलेला नाही, कुणाकडे याचं कुणाचं लक्ष या प्रॉब्लेमकडे गेलेलं नाही, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम घेऊन मी माझ्या एरियावरती रिसर्च करू शकतो. जर तो प्रॉब्लेम कोण घेतलेला असेल, ऑलरेडी रिसर्च झाला असेल, तर आपल्याला दुसरा प्रॉब्लेम घ्यावा लागतो किंवा त्याच्यातून पुन्हा गॅप आयडेंटिफाय करून पुन्हा दुसरा विषय घ्यावा लागतो. बरेच लोक ही स्टेप अवॉइड करतात आणि डायरेक्ट सिनॉप्सिस करतात आणि ज्यावेळेला डीआरसी मध्ये प्रेझेंटेशन होतं त्यावेळेला लक्षात येतं की या गाईडने किंवा त्यांच्या स्टुडंटने सेम या रिसर्च प्रॉब्लेम वरती अभ्यास केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हा विषय घेता येणार नाही आणि त्याच्यानंतर परत ते पहिल्या स्टेपला येतात. मग ही स्टेप टाळण्यासाठी तुम्हाला एखादा प्रॉब्लेम आयडेंटिफाय करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा एक्सप्लोरेशन करावं लागेल, तुमचा फोकस नॅरो करावा लागेल, त्याच्यानंतर रिसर्च गॅप आयडेंटिफाय करावे लागतील, मग तुम्हाला लिटरेचर रिव्ह्यू करावा लागेल की आणखी कोणी याच्यामध्ये यासारखं काम केलेलं आहे का, कोणी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे का, नसेल तर चांगलं, असेल तर तुम्हाला पुन्हा त्याच्यातून वाटा किंवा गॅप शोधावे लागतील आणि मग आपण आपल्याला प्रॉब्लेम स्टेट करण्याकडे वळायचं आहे. मग आपला रिसर्च प्रॉब्लेम आपण क्लिअरली डिफाईन करायचा आहे की मला फक्त इंडस्ट्रियल लोकेशन आणि रिलोकेशन प्रॅक्टिसेस वरतीच अभ्यास करायचा आहे आणि हा माझा टॉपिक असेल आणि हे माझं स्टेटमेंट आहे रिलेटेड टू माय रिसर्च. मग एवढं झाल्यानंतर मग तुमचं प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन कम्प्लीट होतं आणि मग तुम्ही तुमचा रिसर्च सुरू करू शकता. मग त्याच्यामध्ये पण तुम्ही इंडक्टिव्ह करायचा का डिडक्टिव्ह हे सुद्धा तुम्हाला पहिल्यांदा ठरवावं लागेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम किती चांगला आहे हे तुम्हाला ह्या 4 स्टेपनं समजू शकतं. आता आपण स्टेप बघितला प्रॉब्लेम कसा आयडेंटिफाय करायचा आणि एकदा का तुमचा प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाला की तो प्रॉब्लेम एकदम उत्तम आहे का, आता प्रॉब्लेम मध्ये काही आणखी इश्यूज आपल्याला ऍड करावे लागतील जेणेकरून हा सगळ्यांसाठी उपयुक्त होईल हे तुम्हाला बघायचं असेल तर तो प्रॉब्लेम तुम्हाला पहिला या 4 पातळ्यांवरती टेस्ट करून बघावा लागेल.
पहिला आहे क्लिअर आणि स्पेसिफिक. तुमचा प्रॉब्लेम हा एकदम क्लिअर असला पाहिजे. तुम्हाला काय म्हणायचं आहे, काय अभ्यास करायचा आहे हे एकदम क्लिअर असलं पाहिजे. तुम्हाला फक्त ड्रेनेज प्रॉब्लेम बघायचे आहेत, तर तेवढंच फक्त तुमच्या प्रॉब्लेम मध्ये आलं पाहिजे की आम्हाला त्या गावामधले फक्त ड्रेनेज प्रॉब्लेम बघायचे आहेत. तो स्पेसिफिक त्या गावामधले ते ड्रेनेज आहेत त्याचाच आम्ही अभ्यास करणार आहे. हे क्लिअर झालं तुमचं. असा तुमचा प्रॉब्लेम एकदम क्लिअर पाहिजे आणि स्पेसिफिक पाहिजे, टू द पॉइंट पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही वेगनेस नसला पाहिजे. म्हणजे मला हे पण करायचं आहे, मला ते पण करायचं आहे, प्रॉब्लेम रिलेटेड टू द विलेज असं तुम्ही म्हटलं तर त्या विलेज मध्ये भरपूर प्रॉब्लेम्स असतील. त्या विलेज मधला फक्त ड्रेनेज प्रॉब्लेम हे तुम्ही स्पेसिफिकली इन्क्लूड केलं आणि तुमची आयडिया पण क्लिअर आहे की तिथं जे प्रॉब्लेम्स होतात ड्रेनेजमुळे तेवढ्यावरतीच मला स्टडी करायचा आहे. दुसरा रिलेव्हंट अँड सिग्निफिकन्स, म्हणजे तो प्रॉब्लेम हा किती रिलेव्हंट आहे त्या विलेजसाठी. म्हणजे खरंच त्याच्यावरती आधी कोणी रिसर्च केला नाही किंवा तिथल्या गावातल्या लोकांचं सुद्धा त्या प्रॉब्लेमकडे लक्ष नाही, तरी सुद्धा तिथं साथीचे रोग पसरतात, प्रॉपर ड्रेनेज मॅनेजमेंट नाही आहे, मग ते औषधं खातात पण तो प्रॉब्लेम तसाच आहे. मग हे जर तुम्हाला समजलं तर तुमचा जो प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुम्ही प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला आणि थोडा रिसर्च केला, त्यामुळे जे सोल्युशन्स तुम्ही देणार आहे तर त्या गावातला जो ड्रेनेज प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झाला असेल तर तुमचा प्रॉब्लेम किती प्रॅक्टिकल आहे, किती महत्वाचा आहे हे त्याच्यावरून ठरत असतं. म्हणजे तुम्ही गॅप आयडेंटिफाय केले आणि ते गॅप, तो रिसर्च हा कुणाच तर उपयुक्त, तुम्ही गॅप केले पण त्या गॅप आयडेंटिफिकेशन करून जो प्रॉब्लेम केला त्याचा कुणालाच उपयोग होत नसेल तर त्या गॅपचा काही उपयोग नाही. तो गॅप प्रॅक्टिकल असला पाहिजे आणि त्या गावातल्या लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे किंवा तुम्ही जिथं रिसर्च करणार आहे त्या लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे. म्हणजे तुमचा प्रॉब्लेम हा किती रिलेव्हंट आहे. फॉर एक्झाम्पल आपण फ्लड प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला, फ्लड प्रॉब्लेम मध्ये किती शेती जाते, किती घरं जातात वगैरे आपण आयडेंटिफाय केले, तर तो जास्त प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपण सांगू शकतो की एवढा एवढा पूर आल्यानंतर इथल्या घरांचं जास्त नुकसान होतं, त्याच्यामुळे इथे एकतर या घरांना दुसरीकडे शिफ्ट केलं जावं किंवा इथलं प्रॉपर ड्रेनेज मॅनेजमेंट केला तर इथे येणारी जी रनऑफ असेल तो कमी होईल आणि यांना कमी नुकसान होईल. असे करून तुमचा प्रॉब्लेम जितका सोसायटल रिलेव्हन्स असणारा असेल तितका जास्त महत्वाचा मानला जाईल, तेवढा जास्त तुमच्या रिसर्चला महत्व येईल. फिजिबल, फिजिबिलिटी म्हणजे काय, तुमचा रिसर्च हा किती आर्थिकदृष्ट्या परवडणारा आहे किंवा त्याला किती वेळ लागणार आहे. तुम्ही म्हणाल की मला अतिरेक्यांच्या वरती रिसर्च करायचा आहे, मी काश्मीरमध्ये जाणार, त्यांचे इंटरव्ह्यू घेणार, कुठे अतिरेकी असतील अफगाणिस्तानमध्ये, कुठेही अतिरेकी असतील, मी स्पेसिफिक नावं घेत नाहीये पण कुठेही जे असतील त्यांचा रिसर्च तुम्हाला करायचा आहे, तो फिजिबल आहे का, नाही. एक तर तुम्हाला ते इंटरव्ह्यू देणार नाहीत, जरी इंटरव्ह्यू घ्यायचे असतील तर तुम्हाला काश्मीरला जावं लागेल, तुम्हाला बऱ्याच दुसऱ्या कंट्रीज मध्ये जावं लागेल जिथे त्यांची लोकेशन्स आहे आणि त्यासाठी तुमचा वेळ जाईल, तुमचा टाइम जाईल आणि तुम्हाला 2-3 वर्षामध्ये पीएचडी थेसिस किंवा तो रिसर्च कंप्लीट करायचा असेल तर तो होणार नाही. तर तो रिसर्च फिजिबल असेल किंवा सायंटिफिकली पॉसिबल असेल, म्हणजे तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड जे मटेरियल आहे ती वेबसाईट वरती किंवा तुम्हाला तिथे जाऊन ते कलेक्ट करता येण्यासाठी तुम्ही तिथं जाता आलं पाहिजे. म्हणजे कोणताही दलदलीचा भाग किंवा डेन्स फॉरेस्टचा भाग घ्यायचा आणि त्याच्यावरती रिसर्च करणार असं म्हणून चालत नाही. तर तिथं ते व्हॅलिडिटी बघण्यासाठी तुम्हाला तिथं ते जाता आलं पाहिजे. त्यासाठी तो कमी टाइम कन्झ्युमिंग असला पाहिजे आणि इझिली तुम्हाला तिथं जाता असलं पाहिजे. म्हणजेच तुम्हाला तुमच्या रिसर्च प्रॉब्लेमची फिजिबिलिटी बघता आली पाहिजे. म्हणजे त्या विलेज, आता आपल्या घराजवळच आपण विलेज घेतलेला आहे आणि तिथं जाऊन फक्त तुम्हाला ड्रेनेजचा सर्व्हे करायचा आहे, टोटल ड्रेनेजचा मॅप करायचा आहे, ते ड्रेनेज कसे लिंक आहेत, त्या ड्रेनेज मध्ये प्रॉब्लेम कुठं येतो, हे सगळं तुम्हाला करता येण्यासारखं आहे विदिन लिमिटेड टाइम आणि विदिन लिमिटेड रिसोर्सेस. म्हणजे तुम्हाला कुठेही समुद्रामध्ये जाऊन कोणताही मोठा ओशनोग्राफीचा डेटा कलेक्ट करायचा नाही, ओशन बेसिन टोपोग्राफी वगैरे कनेक्ट करायचे नाही. तो फिजिबल रिसर्च नाही आहे आपल्यासाठी, इंडिव्हिज्युअलसाठी. एखाद्या मोठ्या इन्स्टिट्यूट साठी असेल पण इंडिव्हिज्युअल साठी तो रिसर्च फिजिबल नाही आहे. एखाद्या इंडिव्हिज्युअल साठी तो रिसर्च फिजिबल नाही आहे. म्हणजे आपण जाऊन बोटीतून समुद्राचा डेटा कलेक्ट करायचा म्हटलं ओशनोग्राफी सेंटरला जे शक्य आहे ते आपल्याला शक्य नाही. त्याच्यामुळे आपल्याला फिजिबिलिटी बघितली पाहिजे. जर प्रॉब्लेम आपला रिसर्च प्रॉब्लेम फिजिबल असेल, ज्याचा डेटा अवेलेबल असेल, विदिन लिमिटेड टाइम आपल्याला तो डेटा कलेक्ट करता येत असेल तर आपला रिसर्च हा उत्कृष्ट रिसर्च प्रॉब्लेम असेल. देन रिसर्चेबल म्हणजे आपल्याला अप्रोप्रिएट मेथड्स वापरून त्याचे जे सोल्युशन्स आहेत ते आपल्याला देता आले पाहिजेत. तो रिसर्चेबल असला पाहिजे. म्हणजे कुठलाही एरिया घ्या तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्हाला रिसर्च केल्यानंतर त्याचे आउटपुट तुम्हाला प्रूव्ह करून दाखवता आले पाहिजेत अप्रोप्रिएट मेथड्स वापरून. नाहीतर तसा रिसर्च काही कामाचा नाही. हवेत तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगू शकता की असं आहे, इथं असं असू शकतं, असं केल्यानंतर यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात, पण ते डेटा घेऊन तुम्हाला प्रूव्ह करून दाखवावे लागतं. जसं आपण टेररिस्टचं एक्झाम्पल घेतलं, हा रिसर्चेबल आहे का एरिया, नाही. तर तुम्हाला इंडिव्हिज्युअल टेररिस्टला जाऊन त्यांचे इमोशन्स कसे असतात,
ते का फाईट करतात, का टेररिझम करतात, त्यांना पैसे कुठून येतात, हे सगळं तुम्हाला जाऊन रिसर्च करता येईल का नाही. मग हा विषय जो आहे किंवा हा प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला माहिती आहे, पण हा प्रॉब्लेम हा रिसर्चेबल प्रॉब्लेम नाही. त्याच्याकडे आपल्याला लवकर जाता येत नाही, गेलो तरी आपण परत येईल का नाही सांगता येत नाही. त्याच्यामुळे हा रिसर्चेबल प्रॉब्लेम नाही. तर तुमचा ज्यावेळेला प्रॉब्लेम हा रिसर्चेबल असतो, फिजिबल असतो, रिलेव्हंट असतो आणि क्लिअर आणि स्पेसिफिक असतो, त्यावेळेला तो उत्कृष्ट रिसर्च प्रॉब्लेम असतो. सो दीज आर द 4 मेजर पॅरामीटर्स विथ विच वी आर एबल टू आयडेंटिफाय व्हॉट इज मीन बाय द गुड रिसर्च. ओके, तर इथपर्यंत समजलं गुड रिसर्च कसा करायचा. क्लिअर आहे सर्वांना. हॅलो हॅलो. येस सर, येस सर. ठीक आहे, ठीक आहे. माझा आवाज येतोय ना, नाहीतर असं व्हायला नको की मी इथून बडबडतोय आणि तिकडे पुन्हा आवाज येतो. ठीक आहे. अजून थोडा वेळ घेतला तर चालेल ना. रिसर्च फॉर्म्युलेशन आहे आणि मेसो मॅक्रो रिसर्च विजन्स कशा आयडेंटिफाय करायचे ते फक्त आहे. हे झालं. ठीक आहे. तर रिसर्च फॉर्म्युलेशन आता आपण बघितला, रिसर्च प्रॉब्लेम कसा आयडेंटिफाय करायचा. वन्स यू आयडेंटिफाय रिसर्च प्रॉब्लेम देन वी आर एबल टू फॉर्म्युलेट द रिसर्च डिझाईन. मग आता आपण रिसर्च डिझाईन करण्याकडे बोलूया की त्याच्यामध्ये कोणकोणत्या स्टेप असतात. तो एलिमेंट्स ऑफ द रिसर्च फॉर्म्युलेशन. रिसर्च फॉर्म्युलेशन मध्ये ह्या 3 महत्वाच्या एलिमेंट असतात. सगळ्यात पहिली रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. आपण एकदा प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला की आपल्याला माहिती पाहिजे की आपण करायचं काय आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला माहित आहे की ड्रेनेज प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम क्लिअर आहे, सगळं आहे, उत्कृष्ट प्रॉब्लेम आहे. तर पुढची स्टेप काय असणार तुमची रिसर्च डिझाईन करण्याची. तर तुमचे ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहेत. ऑब्जेक्टिव्ह काय आहेत आपल्याला माहिती आहे की तिथे ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा हे फाइंड आउट करायचं. मग त्यासाठी कुठल्या मेथड वापरायच्या हे ठरवायचं. हे सगळं कशामध्ये येणार तुमच्या एम्स मध्ये किंवा ऑब्जेक्टिव्ह मध्ये. जे तुम्हाला करायचं काय, आपल्याला सोल्युशन द्यायचं आहे ड्रेनेज प्रॉब्लेम वरती, जेणेकरून ब्लॉकेजेस होणार नाहीत, जेणेकरून रन ऑफ जास्त येणार नाही आणि रस्त्यावरती पाणी साठणार नाही, साथीचे रोग उद्भवणार नाहीत. हे सगळं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग हे सगळं सॉल्व्ह करायचे असतील तर तुमचे ऑब्जेक्टिव्ह हेच असले पाहिजेत की वी आर गोइंग टू सॉल्व्ह द ड्रेनेज प्रॉब्लेम. मग तिथं ड्रेनेज प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी टू फाइंड आउट द ब्लॉकेजेस विद इन दॅट एरिया, टू मॅप दॅट ड्रेनेज पॅटर्न, म्हणजे तिथले सगळे ड्रेनेज पॅटर्न आपल्याला मॅप करायचे आहेत त्या विलेज मधले. हे तुमचे स्पेसिफिक रिसर्च ऑब्जेक्टिव्ह आहेत. हे ऑब्जेक्टिव्ह पहिल्यांदा तुम्हाला फॉर्म करायचे आहेत. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा काय बघायचं, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची का गरज आहे. तर हे आमचे उद्देश आहेत. हे आमचे उद्देश आहेत आणि या उद्देशांच्या आधारे आम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. मग एकदा तुमचे उद्देश किंवा तुमचे ऑब्जेक्टिव्ह फायनल झाले की मग तुमचे स्कोप आणि लिमिटेशन्स. म्हणजे हे करत असताना तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की मी जे ऑब्जेक्टिव्ह केलेले आहे ते कितीपर्यंत प्रूव्ह करू शकतो, कुठपर्यंत, याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येणार आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या विलेजचा जरी अभ्यास केला, एखाद्या विलेजचा ड्रेनेज पॅटर्न जरी बघितला, तर त्याच्यामध्ये काही मॅन्युअल गोष्टी सुद्धा असतात. म्हणजे काही ठराविक ठिकाणचे लोक मुद्दाम म्हणून त्या गटारीमध्ये किंवा ड्रेनेजमध्ये कचरा टाकत असतील. मग किती तुम्ही सायंटिफिक सोल्युशन्स द्या, ते त्या सायंटिफिक सोल्युशनने सॉल्व्ह होणार नाही. किती तुम्ही ड्रेनेज प्रॉपरली मॅनेज करा आणि त्याच्यामध्ये गटारांची बीड वाढवा किंवा ड्रेनेज प्रॉपर मॅनेज करा, पण मॅनेज केल्यानंतर सुद्धा काही व्यक्ती मुद्दाम त्याच्यामध्ये कचरा टाकणार की आपल्या शेजाऱ्यांना हे होऊ दे. म्हणजे मॅन ऑलवेज डज नॉट थिंक रॅशनली. प्रत्येक वेळेला माणूस हा लॉजिकली थिंकिंग करेल असं नाही. मग ते आपल्या स्टडीचे लिमिटेशन्स असतील की जरी आम्ही एवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे सजेशन्स त्यांना दिले तरी सुद्धा फ्युचरमध्ये असं करून पण हे लिमिटेशन्स येऊ शकतात. किंवा मग आपण सांगू शकतो की हा ड्रेनेज पॅटर्न फक्त या गावापुरता लिमिटेड आहे, बाकीच्या गावाला गेला तर तिथं अशा प्रकारची टोपोग्राफी असेल, त्याच्यामुळे तिथं विशिष्ट प्रकारचे ड्रेनेज पॅटर्न असतील आणि तिथं ही जी आपली मेथड आहे ती तिथं लागू पडणार नाही. ड्रेनेज सिस्टमसाठी, तिथल्या सिव्हर सिस्टमसाठी लागू पडणार नाही. मग यासाठी तुम्हाला पहिल्यांदा तुमची लिमिटेशन्स फायनल करावे लागतील की तुमच्या स्टडीवरती काय लिमिटेशन्स आहे आणि तुमची स्टडीचा स्कोप काय आहे, ती कुठेपर्यंत लागू पडू शकते किंवा त्याच्यामध्ये काय काय गोष्टी इन्क्लूड होऊ शकतात. आता आपला जो सिव्हर सिस्टम असेल किंवा ड्रेनेज सिस्टम असेल त्याचा स्कोप काय असेल, तर तिथले सगळे ह्युमन फॅक्टर्स आम्ही कव्हर करणार, तिथले सगळे ड्रेनेज मॅपिंग आम्ही करणार, तिथला रेनफॉल कंडिशन आम्ही मॅपिंग करणार. मग हा तुमचा स्कोप असेल, कोणते कोणते एरिया तुम्ही कव्हर करणार, दॅट डिफाईन स्कोप. मग तुम्हाला माहिती पाहिजे की तुमच्या स्टडीचा स्कोप काय आहे आणि तुमच्या स्टडीचे लिमिटेशन्स काय आहेत, म्हणजे कुठेपर्यंत ही स्टडी जाऊ शकते. मग हे एकदा झाल्यानंतर, तुम्ही एकदा डिफाईन केल्यानंतर तुमच्या स्टडीचे लिमिटेशन्स, तुमचे ऑब्जेक्टिव्ह क्लिअर होतात, तुमच्या स्टडीचे स्कोप क्लिअर होतो, म्हणजे कुठेपर्यंत तुम्हाला अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. रिसर्च करत असताना बरेच साईड पॅटर्न्स असतात जे आपल्याला बघावे लागतात. मग कोणते कोणते साईड पॅटर्न्स तुम्ही त्याच्यासाठी उपयुक्त म्हणून वापरणार ते आधी तुम्हाला डिसाईड करावं लागतं. त्या गोष्टीचा डेटा मिळतो का, त्या गावामध्ये गेल्यानंतर आपल्याला सरपंच वगैरे सपोर्ट करतो का, तसा डेटा ऑलरेडी रेकॉर्ड केलेला आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघून तुमचे स्कोप आणि लिमिटेशन्स फायनलाइज करावे लागतात.
मग त्याच्यानंतर येतं ते रिसर्च क्वेश्चन आणि हायपोथेसिस. मग त्याच्यानंतर तुम्ही हायपोथेसिस फॉर्म करू शकता की माझा हा प्रॉब्लेम आहे, या गोष्टी या गावामध्ये केल्यानंतर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. दॅट इज द हायपोथेसिस. मग त्याच्यानंतर तुम्ही डेटा मिळतो का, तुमचा स्कोप काय आहे, तुमचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, त्याच्या आधारे मग तुम्ही हायपोथेसिस तयार करू शकता की असं असं केल्यानंतर हे असं होऊ शकतं किंवा या गोष्टीमुळे हे होत असेल. म्हणजे तिथं साथीचे रोग जास्त पसरतात का, तर गटारी जास्त तुंबतात. गटारी का जास्त तुंबतात, तर त्याची साईज कमी आहे किंवा इथं कचरा जास्त अडकतो, सिव्हर सिस्टम चांगली नाही आहे. या गोष्टी तुम्ही सांगितला तर तुम्ही हायपोथाइज करू शकता की इथं ही गोष्ट नसल्यामुळे हे प्रॉब्लेम उद्भवतात. मग हे हायपोथेसिस तुम्ही कधी प्रूव्ह करणार, ज्यावेळेला डेटा कलेक्ट करणार आणि त्या डेटामध्ये खरंच प्रूव्ह होईल की इथं ही गोष्टी न केल्यामुळे हे साथीचे रोग जास्त पसरले. मग ते कमी करायचे असतील तर तुम्हाला प्रॉपर सिव्हर सिस्टम केली पाहिजे, त्याच्यावरती झाकणं वापरली पाहिजेत, जेणेकरून तुमचे डासाचं जे प्रजनन असतं ते जास्त होणार नाही आणि त्याच्यामुळे साथीचे रोग वगैरे असतात ते पसरणार नाहीत. अशा गोष्टी तुम्ही पहिला हायपोथाइज करू शकता विथ द हेल्प ऑफ द रिसर्च फॉर्म्युलेशन टेक्निक. देन नेक्स्ट याच्या पुढची जी गोष्ट आहे ती जी आहे ती फॉर्मेशन प्रोसेस काय असेल. म्हणजे आपण बघितलं की फॉर्मेशन करण्यामध्ये स्टेप्स काय असतात आणि त्यानंतर प्रोसेस, ऍक्च्युअल प्रोसेस सुरू झाल्यानंतर स्टेप बाय स्टेप तुम्हाला काय करावं लागतं. मग पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, म्हणजे तुमचा रिसर्च एक स्पेसिफिक फॉर्मॅट मध्ये आणावा लागतो. म्हणजे कुठेही जाऊन कधीही सुरू करून चालत नाही. तुम्हाला जर एखादा प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला तर तो प्रॉब्लेम आपल्याला पेपरवरती उतरायचा आहे. त्याच्यामध्ये सिस्टमॅटिक स्टडी करायची आहे. म्हणजे तिथले इनहेरंट फॅक्ट तुम्हाला बाहेर काढायचे आहेत, डेटाने ते प्रूव्ह करायचे आहेत. मग त्यासाठी एक मेथोडॉलॉजी तुम्हाला स्टँडर्ड वापरावी लागेल, एक फॉर्मॅट तुम्हाला वापरावा लागेल. तो फॉर्मॅटच म्हणजे रिसर्च फॉर्म्युलेशन. मग रिसर्च फॉर्म्युलेशन करत असताना पहिल्यांदा तुमची पहिली स्टेप काय असेल, आयडेंटिफाय रिसर्च प्रॉब्लेम. बिगिन विथ द वेल डिफाईन रिसर्च प्रॉब्लेम. म्हणजे तुमचा रिसर्च प्रॉब्लेम क्लिअर असला पाहिजे, वेल डिफाईन असला पाहिजे. तो आयडेंटिफाय करायचा, तो पहिला लिहून काढायचा की हा माझा रिसर्च प्रॉब्लेम आहे. तो एकदा क्लिअर असेल, जे 4 पॅरामीटर तुम्हाला सांगितलेले होते त्या पॅरामीटर मध्ये तो बसत असेल तर तो प्रॉब्लेम आपण फायनलाइज करायचा. मग एकदा तुम्ही प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला, फायनलाइज केला, दुसरी स्टेप काय असेल, सेट द रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे तुमचे ऑब्जेक्टिव्ह काय असेल, म्हणजे तुम्ही ड्रेनेज प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला तर तो प्रॉब्लेम घेण्यामागे तुमचे उद्देश काय होते, तर तुम्हाला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे आणि इफिशियंट ड्रेनेज पॅटर्न तिथं द्यायचा आहे, चांगली सिव्हर सिस्टम त्या विलेज मध्ये द्यायची आहे, जेणेकरून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. मग ती कशी देता येईल यानुसार तुमचे ऑब्जेक्टिव्ह, टू लुक ॲट द प्रॉब्लेम रिलेटेड टू द ड्रेनेज सिस्टम, टू आयडेंटिफाय पिन पॉइंट लोकेशन ऑफ द ड्रेनेज प्रॉब्लेम्स. म्हणजे जिथं जिथं ड्रेनेज प्रॉब्लेम आहे ती एक्झॅक्ट लोकेशन आयडेंटिफाय करायची. मग असं करून तुम्ही तुमचे स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह फायनलाइज करू शकता विथ द हेल्प ऑफ द प्रॉब्लेम. मग एकदा का तुमचे ऑब्जेक्टिव्ह तयार झाले की तुम्ही स्कोपकडे वळणार. जसं आपण आता डिस्कस केलेलं होतं की कुठेपर्यंत तुम्हाला रिसर्च करायचा आहे, त्या गावापुरतेच ड्रेनेज पॅटर्न बघायचे आहेत आणि ते बघत असताना फक्त ड्रेनेज पॅटर्नच बघायचे आहेत का, त्या गावाची सगळी फिजिओग्राफी बघायची आहे, त्या गावात असणारे लोकांचे स्वभाव यांचा अभ्यास करायचा आहे, किती तिथला सोशल स्टेटस बघायचा आहे, तिथली ग्रामपंचायत किती श्रीमंत आहे बघायची आहे, इकॉनॉमिकली ते किती वेल डिफाईन आहेत हे बघायचं आहे. हे सगळं तुम्हाला आधी डिटरमाइन करायचं आहे. एकदा तुमचा स्कोप तयार झाला, तुम्हाला काय करायचं आहे समजलं की फक्त तेवढ्यावरतीच फोकस करायचा. त्याच्यानंतर फॉर्म्युलेट क्वेश्चन आणि हायपोथेसिस. मग त्याच्या आधारे तुम्हाला हायपोथेसिस करायचे आहेत की इथं असं असं आहे तर असं होऊ शकतं, किंवा आम्ही असं गृहीत धरलेलं आहे की तिथं या गोष्टी अशा असल्यामुळे, लोकांचा इन्कम कमी असल्यामुळे, ग्रामपंचायतचा इन्कम कमी असल्यामुळे प्रॉपर सिव्हर सिस्टम तयार केलेली नाही. जर प्रॉपर सिव्हर सिस्टम केली, एवढे बचत केली तर तुम्ही तिकडे चांगल्या पद्धतीने तो प्रॉब्लेम ऍड्रेस करू शकता. त्याच्यानंतर इथं काही केस स्टडी घेऊन आपल्याला सांगता येईल, जसे आपण केस स्टडी घेऊनच इंटरप्रेट केलेलं आहे सगळं प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन वगैरे. आपण सिव्हर किंवा ड्रेनेज प्रॉब्लेम बघितला, ती केस स्टडी घेऊन आपण कसं आपण आपला रिसर्च फॉर्म्युलेट करू शकतो, केस स्टडी कशी घेऊ शकतो हे आपण डिफाईन केलं. आणि बेनिफिट्स ऑफ द क्लिअर प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन. तुमचा जर प्रॉब्लेम एकदम क्लिअर असेल तर त्याचे काही बेनिफिट मिळतात तुम्हाला रिसर्च फॉर्म्युलेशन मध्ये. ते काय असतील, रिसर्च प्रोसेसेस कोणत्या असतील ते तुम्हाला इंटरप्रिट करता येतं. म्हणजे तुम्ही सांगू शकता की कोणत्या कोणत्या मेथोडॉलॉजी, कोणता डेटा मी वापरणार आहे आणि तो डेटा प्रॉपर अरेंज कोणत्या मेथोडॉलॉजीने मी करणार आहे. तुमचा प्रॉब्लेम माहित आहे, तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला सोल्युशन्स काय पाहिजे आहेत, तर त्यानुसार तुम्हाला कोणत्या मेथड्स वापरल्या तर इथं आपल्याला याचे सोल्युशन्स देता येईल हे क्लिअर होतं. मग रिलेव्हन्स किंवा इम्पॅक्ट ऑफ द स्टडी तुम्हाला सांगता येतो.
म्हणजे तुमचा जो प्रॉब्लेम रिलेटेड रिसर्च आहे तो प्रॉब्लेमच तुम्हाला क्लिअर असेल, तुम्हाला माहिती असेल की कुठपर्यंत जायचं आहे, तर तुम्हाला एवढं इझी होतं की या स्टडीमुळे आपण काय बदलू शकतो. म्हणजे आपण आपला एकदा रिपोर्ट दिला तर ग्रामपंचायत तुम्हाला तिथला प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून दिला तर ग्रामपंचायत काय करू शकते की कुठं प्रॉब्लेम आहे तिथले ड्रेनेज किंवा सिव्हर सिस्टम ते रिपेअर करायचे किंवा तिथं जास्त प्रमाणात तुम्ही औषधं वगैरे वापरायची जेणेकरून ढासांचा प्रादुर्भाव वगैरे होणार नाही, साथीचे रोग पसरणार नाही. म्हणजे आपण त्यांना एक्झॅक्ट पिन पॉइंट लोकेशन किंवा सोल्युशन्स दिले की तिथे तिथे जा, त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम सापडेल आणि तो प्रॉब्लेम जर तुम्ही सॉल्व्ह केला तर तुमच्या गावातला हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला एकदम क्लॅरिटी मिळते की आयडेंटिफाय केलेला प्रॉब्लेम कुठेपर्यंत जाऊन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. आणि याच्यावरून आपल्याला फ्रेमवर्क पण मिळते की तुम्हाला किती डेटा कलेक्ट करायचा आहे. म्हणजे काही जण बरेच या डेटा कलेक्शनच्या स्टेजमध्ये भरकटलेले असतात, त्यांना प्रॉब्लेम माहित असतो पण प्रॉब्लेमचा स्कोप त्याने आयडेंटिफाय केलेला नसतो की कुठपर्यंत तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याच्यामुळे ते मेल तिथे जातात, मेल तो डेटा कलेक्ट करतात, ग्रामपंचायतमध्ये जातात, जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिसमध्ये जातात, मित्राकडून डेटा घेतात आणि इतका ह्यूज क्वांटिटीमध्ये डेटा येतो आणि इतका इरिलेव्हंट डेटा येतो. म्हणजे जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सोडून बाकीचेच प्रॉब्लेम ते घेऊन बसतात आणि त्याच्यावरतीच रिसर्च त्यांचा चालतो. त्याच्यामुळे त्यांची पीएचडी किंवा रिसर्च हा भरकटतो. मग तुमचा फ्रेमवर्क कधी फायनलाइज होतो, ज्यावेळेला तुम्हाला कळतं की एक्झॅक्ट डेटा कोणता पाहिजे, त्याची फ्रेमवर्क तुमच्याकडे असेल, तो डेटा मिळतो का नाही. जसं आपण टेररिस्टचा डेटा म्हटलं, आपण टेररिस्टचा प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला, इंडिया समोर हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे पण त्याचा डेटाच मिळत नाही, तर तुम्ही फ्रेमवर्क तयार करू शकाल का. नाही. तुम्ही त्याचा स्कोप आयडेंटिफाय करू शकाल का. नाही. कारण त्याचा डेटा कलेक्ट करणं खूप अवघड आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कळतं की डेटा कलेक्शनच्या मेथड्स कोणत्या वापरायचे, हे डेटा कोणता कलेक्ट करणार आहे याच्यावरती डिपेंड असतं आणि ते कशावरती डिपेंड असतं, प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशनवरती. मग त्यासाठी प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन ही महत्वाची स्टेप आहे आणि या डिटेल स्टेप आपण ज्या डिस्कस केलेल्या होत्या, दॅट आर द स्टेप विच वर इन्क्लुडेड इनटू द आयडेंटिफिकेशन ऑफ द प्रॉब्लेम अँड फॉर्म्युलेशन ऑफ द रिसर्च डिझाईन. मला वाटतं हे सगळ्यांना क्लिअर असेल की प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन मध्ये आपण काय करतो, रिसर्च डिझाईन मध्ये काय करतो. मला वाटते अजून एक छोटीशी पीपीटी आहे, जो मला अलॉट केलेला टॉपिक होता, त्याच्यामध्ये कोणत्या लेवलला आपण रिसर्च करायचा आहे त्याच्या काही स्टेप्स आहेत, त्या आपण सांगूया जर वेळ असेल तर, नाहीतर इथे पास करूया. इंटरेस्टेड असाल तर आपण मेसो मॅक्रो लेवल मग सांगूया का, चालेल का. ठीक आहे, ठीक आहे. मग हा जो तिसरा महत्वाचा पॉइंट होता, स्केल्स ऑफ द रिसर्च. याच्यामध्ये आपण कोणत्या लेवलला रिसर्च करायचा आहे, मायक्रो लेवल, मेसो लेवल किंवा मॅक्रो लेवल, हे आपण ठरवू शकतो. म्हणजे प्रत्येकाचा रिसर्च आपल्याला आयडेंटिफाय करता आला पाहिजे. आपला प्रॉब्लेम काय आहे, तो मायक्रो लेवल स्टडी केल्यानंतर सॉल्व्ह होईल का, मेसो लेवल स्टडी केल्यानंतर का मॅक्रो लेवल. मग त्यासाठी आपल्याला पहिला आपल्या रिसर्चची स्केल ठरवता आली पाहिजे. म्हणजे बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम हा पुढच्या स्टेजमध्ये, म्हणजे प्रॉब्लेम ठरवताना प्रॉब्लेम येतो, डाटा कलेक्शन मध्ये प्रॉब्लेम येतो आणि डाटा कलेक्शन नंतर तिसरा महत्वाचा प्रॉब्लेम येतो की तुम्हाला तुमचा एरिया डिफाईन करता येत नाही. तुम्हाला मायक्रो लेवलला रिसर्च करायचा आहे, मेसो लेवलला करायचा का मॅक्रो लेवलला. मग ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. जनरली टायटल इटसेल्फ डिफाईन व्हॉट इट इन्क्लूड, म्हणजे टायटलच सांगतं की याच्यामध्ये काय असेल, मेसो मॅक्रो म्हणजे काय असेल. तर त्याच्या काही स्टेप बघूया आपण. मॅक्रो स्केल इज द लार्जेस्ट लेवल ऑफ द अनालिसिस अँड फोकस ऑन ब्रॉडर सोसायटल ग्लोबल फिनॉमिना. मग ज्या वेळेला आपण सोसायटल ब्रॉडर फिनॉमिना बघत असतो, म्हणजे जसं आपण युक्रेन रशिया वॉर याच्यावरती रिसर्च करणार असू किंवा जगामध्ये असणारी भूकमारी, माल न्यूट्रिशन, वर्ल्ड लेवल काय आहे त्याची, माल न्यूट्रिशन कुठल्या कुठल्या कंट्रीमध्ये जास्त होतं, आफ्रिका ही अंडर डेव्हलप कंट्री काय आहे, इंडिया ही डेव्हलपिंग कंट्री का आहे. ज्यावेळेला या पद्धतीचा आपण ग्लोबल स्केल वरती रिसर्च करणार, दॅट इज द लार्ज स्केल रिसर्च विच रिक्वायर्ड लार्ज स्केल ट्रेंड आयडेंटिफिकेशन. ग्लोबल लेवलला बर्ड हाय व्ह्यू ना अभ्यास करणार, म्हणजे आपण ग्लोबला वरून बघतो असं बघणार आणि ग्लोब मध्ये कुठल्या देशामध्ये काय चाललेलं आहे, कुठं कुणाचं वॉर सुरू आहे, कुणाची इकॉनॉमी कशी आहे, असे रिलेटेड जे प्रॉब्लेम असतात ते ग्लोबल लेवलचे प्रॉब्लेम किंवा ग्लोबल लेवलचे फिनॉमिना जे असतात ते सगळे मॅक्रो स्केल वरती होतात. या रिसर्चला सुद्धा खूप महत्व आहे. म्हणजे जागतिक प्रॉब्लेम जे असतात, जे जागतिक प्रॉब्लेम जसं आपण ओपेकची स्थापना वगैरे एनर्जी क्रायसिस साठी झालेली होती, मग हे जागतिक लेवलचे प्रॉब्लेम आहेत, याच्यावरती रिसर्च करायचा असेल, वर्ल्ड एनर्जी क्रायसिस, तर आपल्याला त्या लेवलचा डेटा लागतो, वर्ल्ड लेवलचा. आणि आपले प्रॉब्लेम पण वर्ल्ड लेवलचे असतात. तेवढा अभ्यास करून आपल्याला एखादी कमिटी स्थापन करून त्याच्यावरती रिसर्च करता येतो एखाद्या इन्स्टिट्यूट मार्फत. मग ज्यावेळेला बर्ड आय व्ह्यू लागतो आपल्याला, म्हणजे वरून ग्लोब वरती आपल्याला बघायचं असेल, तर तो मायक्रो स्केल रिसर्च असेल.
आणि वर्ल्ड मधले बरेच प्रॉब्लेम मायक्रो स्केल रिसर्चने सॉल्व्ह होतात. जसे इकॉनॉमिक सिस्टमचे रिलेटेड प्रॉब्लेम असतील, अंडर डेव्हलप कंट्रीज प्रॉब्लेम, डेव्हलप कंट्रीज प्रॉब्लेम, डेव्हलपिंग कंट्रीज प्रॉब्लेम. वी ऑल हॅव डिफरंट काइंड ऑफ द प्रॉब्लेम्स. प्रत्येकाचे वेगळे प्रॉब्लेम्स असतात. मग त्यासाठी ग्लोबल लेवलला UN काम करत असते की प्रत्येकांसाठी सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे गोल दिले जातात. जे 17 महत्वाचे गोल आपण डिस्कस करत असतो की वर्ल्ड मध्ये अर्बन पॉप्युलेशन डेव्हलपमेंट कशी होणार, अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होणार, माल न्यूट्रिशन कसं कमी होणार. मग त्यासाठी मोठमोठ्या NGOs काम करत असतात आणि त्याच्याशी रिलेटेड रिसर्च करत असतात. दॅट इज द मॅक्रो स्केल रिसर्च. मग तुम्हाला पण मॅक्रो स्केल रिसर्च करता येतो. तुम्हाला 2 कंट्रीमध्ये असणारी इकॉनॉमिक इम्बॅलन्स अभ्यासता येतो, रिजनल इम्बॅलन्स अभ्यासता येतो. ज्यावेळेला तुमचा रिसर्च असा असेल की जो बर्ड व्ह्यूने पूर्ण ग्लोबकडे बघत असेल आणि त्या तुलनेत आपला इंडिया कुठं आहे हे बघत असेल, तर तो मॅक्रो स्केल रिसर्च झाला. पॉलिटिकल स्ट्रक्चर आयडेंटिफिकेशन, वर्ल्ड पॉलिटिक्स मध्ये काय काय चालू आहे, वाय there is a dominance of one particular country over the world. म्हणजे पॉलिटिकली एक किंवा 2च कंट्री वर्ल्डवर का डॉमिनेट करत आहेत, मग त्याच्या मागे कोणती रिझन्स आहेत. अशा पद्धतीचा जो रिसर्च असतो तो रिसर्च म्हणजे मॅक्रो लेवल. कल्चरल ट्रेंड्स पण आपण बघतो की कोणते रिलिजन्स, कोणते कल्चरल ट्रेंड्स डॉमिनंट आहेत किंवा नाही. दॅट इज द मॅक्रो स्केल रिसर्च. मेसो स्केल रिसर्च मीन्स व्हेन वी फोकसेस ओव्हर द इंटरमिडिएट लेवल ऑफ अनालिसिस. इंटरमिडिएट लेवल म्हणजे आपण कोणतेही वर्डचे प्रॉब्लेम न घेता एखाद्या कम्युनिटीचा प्रॉब्लेम किंवा एखाद्या सोसायटीचा प्रॉब्लेम घेणार आणि त्या कम्युनिटीमध्ये, फॉर एक्झाम्पल वी टूक ॲट द पर्टिक्युलर रिलिजन. आपण एखादी रिलिजन घेतली, मुस्लिम रिलिजन किंवा हिंदू रिलिजन. त्या रिलिजन मध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम्स आपण आयडेंटिफाय करून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. किंवा एखाद्या फेमस ग्रुप घेतला आपण, एखादा कॉर्पोरेट ग्रुप असेल तर त्या कॉर्पोरेशन मध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी काय केलं पाहिजे त्याच्यावरती आपण फोकस केला. एखादा स्कूल घेतला त्याच्यावरती फोकस केला. दॅट इज द मेसो स्केल रिलेटेड स्टडीज. म्हणजे मॅक्रो काय असणार आहे, पूर्ण वर्ल्ड व्ह्यूने आपण ग्लोबकडे बघणार. मेसो म्हणजे इंटरमिडिएट लेवल ऑफ द स्टडी, ज्याच्यामध्ये छोटे छोटे सोसायटल ग्रुप येतात किंवा एखादी स्टेट येईल किंवा एखादी छोटी कंट्री येईल. त्या कंट्रीमध्ये इंटरनल डिस्प्यूट काय त्याचा अभ्यास येईल. ते सगळं आपण मेसो स्केल मध्ये बघणार. आणि मायक्रो स्केल, मोस्ट ऑफ आवर रिसर्च इज स्पेशली वेन वी कन्सर्न द ज्योग्राफी अँड ज्योग्राफर्स. ज्यावेळेला आपण ज्योग्राफर्स बघतो त्यावेळेला ते मोस्टली मायक्रो लेवलवरती अटॅच असतात. मायक्रो लेवलवरती म्हणजे काय, एखाद्या लोकल विलेजचा काय प्रॉब्लेम आहे, एखाद्या सिटीचा काय प्रॉब्लेम आहे किंवा सातारा डिस्ट्रिक्टचा काय प्रॉब्लेम आहे. आपले बरेच PhD थेसिस जर आपण बघितले तर ते लोकल लेवलच्या प्रॉब्लेमशी ओरिएंट झालेले असतात. म्हणजे आता पण इथं आमचे बरेच जे PhD प्रेझेंटेशन होतात ते इन सातारा डिस्ट्रिक्ट, इन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट, इन कोल्हापूर करवीर तहसील, म्हणजे असे स्पेसिफिक एरियाशी रिलेटेड प्रॉब्लेम असतात मायक्रो लेवल. So our most intention is to solve the local level problem. Means we look at the individual behaviors. जे एक इंडिव्हिज्युअल माणूस कसा बिहेवियर करतो, 2 माणसांमध्ये 2 स्टेट मध्ये कशी इंटरॅक्शन चालू आहे, त्यांचे आपण इंटरव्ह्यू घेतो. आपण जाऊन क्वेश्चनर भरतो. जसं आपल्या BE ला विलेज रिपोर्ट असतो, त्या विलेज मध्ये जातो आणि प्रत्येकाचे आपण इंटरव्ह्यू घेत असतो आणि प्रत्येकाचे काय प्रॉब्लेम आहेत, त्यांचा सोशल इकॉनॉमिक स्टेटस काय आहे, कुणाला कशी नोकरी आहे, समाजामध्ये प्रत्येक कॅटेगरीचा दर्जा काय आहे, त्यांचा सोशल इकॉनॉमिक स्टेटस काय आहे. हे सगळं जे आपण करतो ते तिथं जाऊन एक्सपेरिमेंट करून, तिथले सर्वे करून क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह रिसर्च करण्याचा प्रयत्न करतो. दॅट इज द मायक्रो स्केल रिसर्च. सो मोस्ट ऑफ आवर रिसर्च इज द मायक्रो स्केल रिसर्च. ओके. आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त फोकस कशावर केला जातो, पर्सनल रिलेशनशिप वरती, कॉग्निटिव्ह प्रोसेस वरती. कॉग्निटिव्ह प्रोसेस म्हणजे काय, तिथला समाज किंवा तिथल्या समाजातला असणारा घटक हा कसा विचार करतो. म्हणजे एक माणूस काय विचार करतो हे आपण त्याला प्रश्न विचारून त्याची जी उत्तर लिहून घेत असतो त्यामध्ये दडलेलं असतं. तो एखाद्या प्रश्नाला कसा रिॲक्ट करतो, त्याचं तो काय उत्तर करतो. म्हणजे एखाद्या राजकीय नेत्याविषयी त्याची मतं किंवा गावातल्या एखाद्या प्रॉब्लेम विषयी त्याची मतं आपण लिहून घेत असतो. म्हणजेच आपण लोकल लेवलचा, मायक्रो लेवलचा रिसर्च करत असतो आणि त्या गावाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा, इंडिव्हिज्युअल डिसिजन्स काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. दॅट इज द मायक्रो स्केल रिसर्च. ओके. Then these are the 3 major things that we have to identify. Means 3 major characteristics associated with the macro, meso आणि micro. या तिन्ही रिसर्चशी रिलेटेड काही महत्त्वाचे गुणधर्म आहेत जे आपल्याला लक्षात आले तर आपण त्या पद्धतीची स्केल वापरून आपला रिसर्च ठरवू शकतो की तो मायक्रो लेवलचा आहे, मेसो लेवलचा आहे की मॅक्रो लेवलचा आहे. तर मॅक्रो लेवलमध्ये काय केल्या जातात, लार्ज स्केल स्टडीज. आपण बर्ड आय व्ह्यूने समाजाकडे बघणार किंवा जगाकडे बघणार. म्हणजे वरून बघायचं पृथ्वीवरती काय काय चालू आहे, कुठं कोणते पॉलिटिकल इश्यूज चालू आहेत,
कुठं वॉर चालू आहे, कुठं कुणाची इकॉनॉमी कशी आहे, इकॉनॉमिक स्ट्रक्चर कसं आहे. मग त्यासाठी आपल्याला नॅशनल सर्व्हे सिलेक्ट करावे लागतात. जे मोठ्या मोठ्या गव्हर्नमेंटचे रिपोर्ट असतात, नॅशनल गव्हर्नमेंटचे रिपोर्ट, युएनचा रिपोर्ट, एखादी एनजीओ आहे युनिसेफ वगैरे त्यांचे पॉप्युलेशनवरचे रिपोर्ट, माल न्यूट्रिशन कुठल्या देशामध्ये जास्त आहे त्याचे रिपोर्ट, हे आपण वर्ल्ड लेवलचे रिपोर्ट घेऊन त्याच्यामध्ये कोरिलेशन करण्याचा प्रयत्न करतो की कुठल्या कंट्रीमध्ये माल न्यूट्रिशन जास्त आहे, त्या कंट्रीमध्येच माल न्यूट्रिशन दुसऱ्या कंट्रीच्या तुलनेत का जास्त आहे, का तर त्यांच्याकडे पैसे नाहीत जे बेसिक जेवण असतं ते खरेदी करण्यासाठी, त्याच्यामुळे तिथं माल न्यूट्रिशन जास्त आहे. बऱ्याच महिलांमध्ये अवेअरनेस नाही आहे, त्या अशिक्षित आहेत. मग असं करून ज्यावेळेला आपण मॅक्रो लेवलला बर्ड लेवलला स्टडी करतो बर्ड आय व्ह्यूने, दॅट इज द मॅक्रो स्केल. मेसो स्केल वी फोकसिंग ऑन द इंटरमिडिएट प्रॉब्लेम. We just try to interpret the unit and differentiation between different regions or different units. म्हणजे आपण दोन स्टेट मध्ये किंवा दोन देशांमध्ये काय फरक आहे एवढं फक्त सांगण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला त्याला इंटरमिडिएट किंवा मेसो स्केल रिसर्च म्हणतो. आणि मायक्रो स्केल मध्ये आपण इंडिव्हिज्युअल लेवलला जातो. एखादा माणूस बिहेव करत असेल गावामध्ये, तो तसं का बिहेव करतो, त्याच्या मागचे प्रॉब्लेम आयडेंटिफाय करतो. लोकांची इमोशन्स एखाद्या विलेज मधले एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल जाणून घेण्याचे प्रयत्न करतो. त्यांचा 1 to 1 इंटरव्ह्यू, फेस टू फेस इंटरव्ह्यू घेऊन त्यांच्या घरी जाऊन त्यांची मतं जाणून घेऊन घेण्याचा प्रयत्न करून त्याच्या आधारे रिसर्च करण्याचा प्रयत्न करतो. दॅट इज द मायक्रो स्केल रिसर्च. ओके, सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस 3 रिसर्च. आणि प्रत्येकाचे काही चॅलेंजेस आहेत आणि काही ऍडव्हान्टेजेस आहेत. जसं आपण मॅक्रो स्केल म्हटलं तर मॅक्रो स्केल म्हणून आपल्याला काय कळतं की जगासमोर सगळ्यात मोठे चॅलेंजेस कोणते आहेत. कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी आपल्याला समाजाचा करता येतो. म्हणजे समाजामध्ये एखादा पर्टिक्युलर जात असेल किंवा एखादा धर्म असेल तर तो कोणत्या दिशेने चाललेला आहे, तो दुसऱ्या धर्माचा अभ्यास करून आपल्याला कंपॅरेटिव्ह स्टडी करता येतो. किंवा इकॉनॉमी असेल, 2 कंट्रीच्या इकॉनॉमीचा अभ्यास करून आपल्याला सांगता येतं की दुसऱ्या कंट्रीच्या तुलनेत ही कंट्री कुठल्या लेवलला आहे, आर्थिकदृष्ट्या डेव्हलप आहे का अंडर डेव्हलप आहे. ज्यावेळेला आपण लेवल्स ऑफ डेव्हलपमेंट सांगतो त्याच्यामध्ये काही पॅरामीटर्स असतात. ते पॅरामीटर्स हे कोरिलेटिव्ह पॅरामीटर्स असतात. म्हणजे डायरेक्ट नुसते तेवढेच पॅरामीटर घेऊन ती कंट्री श्रीमंत आहे असं आपण सांगू शकत नाही. तर दुसऱ्या कंट्रीमध्ये किती रिसोर्सेस आहेत, या कंट्रीमध्ये किती रिसोर्सेस आहेत आणि दोघांच्या तुलनेत कोणाकडे ज्यादा आहे ती ज्यादा डेव्हलप आहे. म्हणजे हे कंपॅरेटिव्ह स्टडीज आपल्याला करता येतात मॅक्रो स्केल वापरून. म्हणजे पूर्ण समाजाचा ट्रेंड तुम्हाला समजतो ज्यावेळेला तुम्ही मॅक्रो स्केल रिसर्च वापरता. पण याच्या मागचे चॅलेंजेस काय आहेत, तर याच्यामध्ये काही इंडिव्हिज्युअल एक्सपिरियन्सेस असतात ते अवॉइड केले जाऊ शकतात. न्यूअन्स जे असतात म्हणजे जे लोकल लेवलला प्रॉब्लेम्स येतात एक्सपिरियन्स घेत असताना, ते जर आपण ग्लोबल स्केलला गेलो तर लोकलचं खूप निग्लिजिबल पर्सेंटेज त्याच्यामध्ये राहतात. इंडिव्हिज्युअल एक्सपिरियन्स आपल्याला नोट डाऊन करता येत नाहीत. आणि ते इंडिव्हिज्युअल एक्सपिरियन्सेस नोट डाऊन न केल्यामुळे आपण पूर्ण जगासाठी जरी सोल्युशन देत असू तरी त्या लोकल लेवलमध्ये जे इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम आहेत त्यासाठी आपल्याला सोल्युशन देता येत नाही. हे चॅलेंजेस आहेत या मॅक्रो स्केल रिसर्च मध्ये. मग मेसो स्केल मध्ये आपल्याला एक बॅलन्स व्ह्यू ऑफर करता येतो. म्हणजे मॅक्रो आणि मेसोचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला समजतं की मेसो मध्ये आपल्याला एक बॅलन्स स्टडी करता येते. म्हणजे मायक्रो मध्ये आपण फक्त लोकल लेवलचा अभ्यास करणार, मॅक्रो मध्ये आपण एकदम वर्ल्ड लेवलचा अभ्यास करणार. पण त्यामध्ये जे इंटरमिडिएट लेवल राहते, म्हणजे आपल्याला समजा एकाच कंट्रीमध्ये वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टचा अभ्यास करायचा आहे, वेगवेगळ्या स्टेटचा अभ्यास करायचा आहे, तो अभ्यास कुठे तर राहून जातो. त्यासाठी बॅलन्स्ड अप्रोच म्हणून मेसो स्केल आलेला आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये चॅलेंजेस काय असतात, यामध्ये आपल्याला बाउंड्रीज केअरफुली कन्सिडर करावे लागतात. आपल्या रिसर्चचं जे एरिया आपण डिमार्केट करणार आहोत तो एरिया आपण डिमार्केट एकदम केअरफुली करावा लागतो. किंवा याच्यामध्ये गफलत होते, जर आपण बाउंड्री व्यवस्थित डिमार्केट केली नाही तर तो एक तर मायक्रो लेवलचा रिसर्च होतो किंवा मेसो लेवलचा मॅक्रो लेवलचा रिसर्च होतो. म्हणजे एक तर आपण पूर्ण इंडिया घेतलेलं आहे पण त्यामध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज अभ्यास करायला लागलो तर पुन्हा आपण मायक्रो लेवलला जातो. म्हणजे तो मेसो लेवलचा रिसर्च राहत नाही. आणि जर समजा आपण इंडियामध्ये पुन्हा 2 कंट्रीज मध्ये फरक काय ते फाइंड आउट करायला गेलो तर तो पुन्हा मॅक्रो लेवलकडे झुकतो. म्हणजे एकदम केअरफुल राहावं लागतं तुम्हाला मेसो लेवलला तुमच्या बाउंड्रीज डिसाईड करताना. आणि मायक्रो लेवलमध्ये काय असतं, आपण इंडिव्हिज्युअलचे बिहेवियर्स किंवा त्याचे मोटिवेशन्स काय आहेत ते आयडेंटिफाय करू शकतो. किंवा एखाद्या कल्चरच्या व्हॅल्यूज काय आहेत, त्यांची स्पिरिच्युअलिटी कशी आहे, नॅशनॅलिटी कशी आहे, हे इंडिव्हिज्युअल लेवलला गेल्यानंतर आपल्याला त्यांना स्वतःला प्रश्न विचारून त्यांच्याकडून माहिती काढून घेता येते. पण याचे चॅलेंजेस काय आहेत, याच्यामधून आपण जनरलाइज गोष्टी, त्या विलेजमध्ये त्या लोकांचं असं मत आहे, त्या इंडिव्हिज्युअलचं असं मत आहे, तर जगातल्या सगळ्या त्या जातीच्या इंडिव्हिज्युअलचं किंवा त्या समाजाच्या इंडिव्हिज्युअलचं असंच मत असेल असं आपल्याला कन्क्लूड करता येत नाही. म्हणजे त्या एका व्यक्तीवरून आपल्याला सगळ्या समाजाचं समाजमन सांगता येत नाही. हे याचा प्रॉब्लेम आहे मायक्रो लेवलचा. कारण आपण लिमिटेड एरिया घेणार, लिमिटेड लोक घेणार
त्यांची डिटेल माहिती, त्यांचं डिटेल मन अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार. याच्या आधारे तुम्हाला जगाची माहिती सांगता येते. सो दीज आर द चॅलेंजेस अँड ॲडव्हान्सेस. देन कनेक्टिव्हनेस बिटवीन ऑल दी स्केल. म्हणजे हे सगळे जे रिसर्चेस आहेत आपल्याला सेपरेट नाही करता येतं की हे फक्त मायक्रो लेवल आहे, हे फक्त मेसो लेवलचाच मी रिसर्च करणार, फक्त मॅक्रो लेवलचाच मी रिसर्च करणार. आपण पीएचडी थेसिस मध्ये पण बघितलं असेल तर पहिल्यांदा आपण इंडियाचा मॅप देतो, त्याच्यातून स्टेटचा मॅप देतो आणि स्टेट मधून पुन्हा आपल्या स्टडी एरियाचा मॅप देतो. म्हणजे आपण काय करत असतो, पहिला जो प्रॉब्लेम लोकल लेवल आहे त्याची महाराष्ट्रामध्ये काय कंडिशन आहे, त्याची इंडियामध्ये काय कंडिशन आहे. जे एखाद्या विलेजमध्ये जर ड्रेनेज प्रॉब्लेम असतील, सिवर्स प्रॉब्लेम असतील, तर तेच प्रॉब्लेम महाराष्ट्रामध्ये आणखी कोणत्या विलेजमध्ये आहेत का, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत का, महाराष्ट्रामध्ये असतील तर इंडियामध्ये ते प्रॉब्लेम आहेत का, असं करत आपण अभ्यास करत जातो. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला ग्लोबल लेवलला त्याची काय कंडिशन आहे, मग मेसो लेवलला आणि मॅक्रो लेवलला. म्हणजे हे सगळे जे स्केल्स आहेत ते इंटर रिलेटेड आहेत. आपला फोकस किंवा स्कोप असतो लोकल लेवलला, पण तरी सुद्धा आपल्याला थोडाफार आधार घ्यावा लागतो स्टेट गव्हर्नमेंटच्या रिपोर्टचा, नॅशनल गव्हर्नमेंटच्या रिपोर्टचा, आणि त्याच्या आधारे आपल्याला सांगता येतं की महाराष्ट्रामध्ये हे प्रॉब्लेम जास्त आहेत आणि त्याच्यातला हा एक प्रॉब्लेम आहे जो मी अभ्यासाला घेतलेला आहे. म्हणजे हे जे स्केल्स असतात ते सगळे इंटरकनेक्टेड असतात. म्हणजे नुसतंच मी मायक्रो लेवलचा रिसर्च करणार म्हणून चालत नाही. तो मायक्रो लेवलचा रिसर्च तुम्हाला कुठेतरी नेऊन मेसो लेवलला जोडावा लागतो आणि मॅक्रो लेवलला पण जोडावा लागतो थोड्याफार प्रमाणात, जेणेकरून तुमचं जनरलायझेशन सोपं जाईल. मग ऍप्लिकेशन्स, या रिसर्चचे ऍप्लिकेशन्स काय, जसं आपण डिस्कस केलं, बरेच जे सोसायटल प्रॉब्लेम्स आहेत जे आपण ह्युमन रिलेटेड रिसर्चेस म्हणतो ते सगळे रिसर्चेस आपल्याला याच्यावरून सॉल्व्ह करता येतात. मग ज्यावेळेला आपण बिगर सोसायटल स्ट्रक्चर्स बघतो ते जे स्ट्रक्चर्स असतात, म्हणजे वाय देर वॉज अ वॉर बिटवीन युक्रेन अँड दॅट रशिया, म्हणजे आपल्याला ज्यावेळेला प्रॉब्लेम आयडेंटिफाय होतो युक्रेन रशियामध्ये वॉर चालू झाले, मग ते वॉर का चालू झालेत हे आपल्याला लोकल लेवलचा अभ्यास करून, नुसतं युक्रेनचा किंवा तिथल्या एखाद्या सिटीचा अभ्यास करून सांगता येत नाही. तर आपल्याला वर्ल्ड लेवलचे रिलेशनशिप कसे आहेत, वर्ल्ड लेवलचं पॉलिटिक्स कसं आहे ते अभ्यासावं लागतं, तिथला सोसायटल स्ट्रक्चर बघावं लागतं आणि मगच आपल्याला लोकल लेवलकडे जाता येतं. ठीक आहे. म्हणजे आपल्याला एक तर ग्लोबल सोशल स्ट्रक्चरचा ऑर्गनायझेशन त्याची कशी आहे ते बघता येतं, मेसो लेवलच्या ऑर्गनायझेशन कशा आहेत ते बघता येतं, आणि इंडिव्हिज्युअल बिहेवियर त्याच्याशी रिलेटेड, म्हणजे तिथला असणारा युक्रेन मधला एखादा इंडिव्हिज्युअल त्या वॉर संबंधात काय विचार करतो, मग त्याचा अभ्यास आपल्याला करता येतो लोकल लेवलचा. ठीक आहे. म्हणजे बरेच जे इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स असतील, सोशल प्रॉब्लेम्स असतील, ते प्रॉब्लेम्स आपल्याला मायक्रो लेवल स्टडी किंवा मेसो लेवल स्टडीने सॉल्व्ह करता येतात. मग त्यासाठी या पद्धतीचा लेवलचा आपल्याला वापर करता येतो. मग आपण कसं ठरवायचं की आपली प्रॉपर लेवल कोणती आहे, म्हणजे आपण कोणत्या स्केलला जास्त फोकस केला पाहिजे, मल्टी स्केलला, मायक्रो स्केलला, मेसो स्केलला की मॅक्रो स्केलला. हे आपलं कशावर डिपेंड असतं, ज्यावेळेला आपला रिसर्च क्वेश्चन आणि रिसर्च ऑब्जेक्टिव्ह क्लिअर असतात. आपला प्रॉब्लेम काय आहे, आपल्याला कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, आपला रिसर्च क्वेश्चन काय आहे, हे जर तुमचं क्लिअर असेल तर तुम्हाला तुमची स्केल ठरवता येते. म्हणजे आपला प्रॉब्लेम जर एखाद्या विलेजचा ड्रेनेज प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा असेल तर आपल्याला ग्लोबल लेवलचे ड्रेनेज प्रॉब्लेमचा डेटा कलेक्ट करण्याची काही गरज नाही. फक्त कुठं काय प्रॉब्लेम आहे का एवढं फक्त आपल्याला सपोर्टिव्ह स्टेटमेंट किंवा पॅडी मटेरियल घेऊन आपल्याला लोकल लेवलवरतीच फोकस करावा लागेल. मग त्यावेळेला आपला असेल मायक्रो स्केल रिसर्च. ओके. आणि ज्या वेळेला आपल्याला जनरलाइज स्टेटमेंट किंवा थेरी प्रूव्ह करून आपल्या लोकल एरियासाठी ती थेरी अप्लाय करायची असेल त्यावेळेला आपला असेल मॅक्रो स्केल. म्हणजे जशा आपल्या इथं थेरीज आहेत, महानची थेरी असेल किंवा आपली हर्टलँड थेरी असेल की ज्याचा युरेशियावरती कंट्रोल असेल, त्याचा वर्ल्ड पॉलिटिक्स वरती कंट्रोल असेल. ऍट प्रेझेंट सिच्युएशन हू कंट्रोल ओव्हर द स्पेस हॅज द कंट्रोल ओव्हर द वर्ल्ड. म्हणजे आता ज्याचा स्पेस वरती कंट्रोल आहे त्याचा संपूर्ण जगावरती कंट्रोल असेल. त्याच्यामुळे सगळ्या कंट्री या स्पेस रेस मध्ये सामील झालेल्या आहेत. म्हणजे अवकाशामध्ये जाऊन आपले सॅटेलाइट सोडायचे, आपले स्पेस कंट्रोल मध्ये आणायचे, हा प्रयत्न प्रत्येक कंट्रीचा सुरू आहे. मग हे याचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपल्याला ग्लोबल लेवलला जायला पाहिजे. आपल्याला बर्ड आय व्ह्यू घ्यावा लागेल की कोणत्या कंट्रीचे किती स्पेस स्टेशन्स आहेत, कोणत्या कंट्रीचा किती रिसर्च स्पेस वरती झालेला आहे, याच्यावरती आपल्याला फोकस करावा लागेल. मग त्यावेळी आपल्याला मॅक्रो लेवल स्टडी सिलेक्ट करावी लागेल. आणि काही वेळेला तुमचे प्रॉब्लेम्स असे असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला मायक्रो लेवलवर फोकस करून त्याला सपोर्ट द्यावा लागतो मेसोचा किंवा मॅक्रोचा. म्हणजे काही सामाजिक प्रॉब्लेम्स असतात, ते प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करायचे आणि ते प्रॉब्लेम्स महाराष्ट्रामध्ये असतील तर इंडियामध्ये पण ते प्रॉब्लेम एवढ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे जर तुम्ही इंडियाचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर आपोआप महाराष्ट्राचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, हे तुम्हाला सांगता येईल. मग अशी ज्यावेळेला स्टडी असते त्यावेळेला त्याला मल्टी स्केल अप्रोच किंवा मल्टी लेवल स्टडी म्हणतात, विच रिक्वायर्ड मायक्रो स्केल अँड मेसो स्केल, और समटाइम वी रिक्वायर्ड मेसो स्केल अँड मॅक्रो स्केल.
of the study. So in this way, we are studied in detail what are the scales of the researches and how we formulate the research, how we identify the problem, and what is meant by the inductive and deductive approach of the study. So this is all from my side. Sarvar थँक Patil sir. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी Okay, मच. sir. कोणाला काही प्रश्न असतील, एखाद दुसरा प्रश्न घ्यायला हरकत नाही. अ, पाटील सर, सर्व सहभागी संस्था आणि सर्व सहभागी विद्यार्थी, शिक्षक या सर्वांच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार. खरोखर आपण अतिशय अ, उत्तम आणि प्रेरणादायी अशा पद्धतीने म्हणजे अनेक वेळेला तुमचं एक प्रेझेंटेशन झाल्यानंतर देखील लगेच तुम्ही दुसरं प्रेझेंटेशन रेडी ठेवून त्या ठिकाणी दिलेल्या विषयाला खऱ्या अर्थाने न्याय दिलेला आहे असं मी म्हणेन. तर पुनश्च एकदा सर्वांच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद सर. धन्यवाद.